काढली कविता जगणारी माणसं त्या पहिल्या भागामध्ये मी सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। या कार्यक्रमाची संकल्पना ही कविता जगणारी माणसं असं का ठेवलंय याचं कारण तुम्हाला मी सांगतो की कविता जगणारी माणसं ही फक्त कविता लिहिणारी नसतील, कविता वाचणारी सुद्धा असू शकतात। ज्यांना खऱ्या अर्थानं कविता समजते ते या कार्यक्रमाचा आपण भाग करणार आहोत। यामध्ये जे येणारे पाहुणे आहेत ते कवितेची विविध अंग ही समाज माध्यमातून उलगडतील आणि त्याचा कुठे ना कुठेतरी प्रत्येक तळागाळातील घटकांना याचा लाभ होईल अशी मी आशा व्यक्त करतो। आणि या कार्यक्रमाची संकल्पना काय आहे हे एका काव्यातून तुम्हाला सांगतो। कविता जगणारी माणसं, स्वतःचं अस्तित्व विसरून समाजात जागा करणारी काही अवली माणसं विरळ ठिकाणी संघर्षातून उगवलेली असतात। या माणसांमध्ये उगवलेला असतो तो एक दूरगामी दृष्टिकोन न ढळणारा, एक अभेद्य पण विस्तववादी विचार न घुसणारा, जो अडगळीत पडलेल्या कित्येक अनिष्ट सवयी रुतणाऱ्या वेदना पुसण्याचा यशस्वी प्रयत्न करत असतो। भूतकाळात हरवलेल्या माणसास बाहेर ओढून वर्तमानात हसायला आणि भविष्यात जगायला शिकवत असतो निर्विवाद केविलपणे। काळोखात विसावलेल्या रंगहीन झालेल्या माणसात नाना रंग भरण्याचे काम करणारी हीच ती अवली कविता जगणारी माणसं। 27 फेब्रुवारी कविश्रेष्ठ कुसुमाग्रज अर्थात आदरणीय विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस। आपण सर्वच मराठी लोक तो महाराष्ट्र दिन म्हणून, मराठी दिन म्हणून आपण साजरा करतो। त्या दिनाच्या निमित्तानं आज आपण एकत्र जमलेलो आहोत। मराठी भाषा संवर्धनाचं, मराठी भाषाचं उद्दीपन करण्यासाठी जे काही प्रयत्न करता येतील आपल्याकडून त्याच्यासाठीचा हा एक आजची सायंकाळ त्याला समर्पित करतो आणि आपणा सर्वांचं स्वागत करतो। या कार्यक्रमाची सुरुवातच आदरणीय कुसुमाग्रजांच्या कवितेने करतो। माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, तिच्या संगाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शहर। माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, तिच्या संगाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा। माझ्या मराठी मातीला नका म्हणू ही नदीनं, माझ्या मराठी मातीला नका म्हणू ही नदीनं, स्वर्ग लोकावून थोर मला हिचे महिमान। रत्न जडित अभंग ओवी अमृताची सखी, रत्न जडित अभंग ओवी अमृताची सखी, चारी वर्णातून फिरे सरस्वतीची पालखी। कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी मराठीबद्दल हे वर्णन करून ठेवले। आज आपण मराठीची अवस्था बऱ्याच अंशी आपण अशी बघतो। या कवितेमध्ये कुसुमाग्रजांनी लिहिलंय की माझ्या मराठी मातीला नका म्हणू ही नदीनं, हे त्या वेळेला म्हणलं गेलं। आणि आजचा जर काळ बघितला किंवा आजचा जर पिरियड बघितला तर आज खरोखर मराठी भाषेला वाचवण्याचे दिवस निश्चित आलेले आहेत आणि तिची सुरुवात आपण करण्याची गरज आहे, आपल्या घरातून करण्याची सुरुवात गरज आहे। याच सुरुवातीने मी कवी डॉक्टर स्वप्नील घाटगे यांच्याकडे या कार्यक्रमाचे सूत्र। तर आपल्या या पहिल्या भागामध्ये आपल्याला पाहुणे म्हणून लाभलेले आहेत डॉक्टर संजय शिवदे सर। तर डॉक्टर शिवदे सरांविषयी सांगायचं तर शिवदे सर हे जनरल सर्जन आहेत। लोणंद येथे सावित्री हॉस्पिटल या नावाने सर हॉस्पिटल चालवतात। गेली 25 वर्षांपासून सर ते हॉस्पिटल चालवत आहेत। याचबरोबर सरांचं साहित्य क्षेत्रात सुद्धा खूप चांगलं योगदान आहे। सर विविध विषयांवर लेख व कविता करत असतात। याचबरोबर सर रुरल सर्जन असोसिएशन ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष आहेत। तसेच सरांचे भगवद्गीतेवरती विविध ठिकाणी कार्यक्रम चालतात, तर ते या माध्यमातून प्रवचनही देत असतात। असे आपले आजचे प्रमुख पाहुणे डॉक्टर संजय शिवदे सर। सरांची आणखी वेगळी ओळख सांगायची म्हटलं तर डॉक्टर प्रकाश बाबा आमटे व डॉक्टर अभय बंग यांच्याबरोबर सुद्धा सर आदिवासी क्षेत्रामध्ये
वैद्यकीय सेवा पुरवत असतात. आपले पुढचे पाहुणे आहेत ॲडव्होकेट श्री नितीन आपटे सर. आपटे सर हे काउन्सिल मेंबर डेक्कन एज्युकेशन सोसायटी याचे काउन्सिल मेंबर आहेत. त्याचबरोबर सर श्री नवनमन फिरोदिया लॉ कॉलेजचे चेअरमन देखील आहेत. याचबरोबर सरांची विशेष ओळख म्हणजे सरांनी जगभरामध्ये वीर सावरकर व छत्रपती शिवाजी महाराज यांवरती विविध ठिकाणी व्याख्याने दिलेली आहेत. त्याचबरोबर सरांच्या अनेक कविता प्रसिद्ध झालेल्या आहेत. ते वेगवेगळ्या विषयांवरती खूप चांगल्या प्रकारे समाज प्रबोधनात्मक कविता सर करत असतात. सरांच्या आवडीचा विषय म्हणजे आध्यात्मिक कविता. मग त्यामध्ये श्रीकृष्णांवरती कविता असतील किंवा त्याचबरोबर सावरकरांवरती कविता आहेत, लोकमान्य टिळकांवरती कविता आहेत. त्याचबरोबर आगरकरांवरती सुद्धा सरांनी कविता वेगवेगळ्या विषयांवरती केलेल्या आहेत. आणखी एक जमेची बाजू म्हणजे असं कोणी करत नाही, परंतु मला सांगायला आवडेल की सरांनी मृत्यूवर देखील बऱ्याच कविता लिहिलेल्या आहेत. कोणी धाडस करत नाही, परंतु सरांनी खूप वेगळ्या पद्धतीने धाडस केलेलं आहे आणि त्याही खूप उच्च पराकोटीच्या कविता सरांनी लिहिलेल्या आहेत. आपले पुढचे पाहुणे आहेत डॉक्टर बी व्ही कुलकर्णी सर. कुलकर्णी सरांविषयी सांगायचं तर सर गेले 25 ते 30 वर्षांपासून वैद्यकीय सेवा देत आहेत कोथरूड पुणे येथे. त्याचबरोबर सर सुद्धा खूप छान कवी आहेत. वेगवेगळ्या विषयांवरती सर लिहित असतात. निसर्गावरती सरांच्या खूप साऱ्या कविता प्रसिद्ध झालेल्या आहेत. तर असे आपले आजचे तिसरे पाहुणे डॉक्टर बी व्ही कुलकर्णी सर. आपले पुढचे पाहुणे आहेत सौ वैशाली रानडे मॅडम. मार्केटिंग आणि सेल्स विभागात नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने जबाबदारी पार पाडलेली आहे. त्याचबरोबर विविध वृत्तपत्रांमधून ज्वलंत विषयांवर लेख व कवितांचे सादरीकरण त्यांनी केलेले आहे. विशेष त्यांची ओळख म्हणजे 3 इंग्लिश पुस्तकांचा अनुवाद त्यांनी मराठीमध्ये केलेला आहे, की ही खूप जमेची बाजू आहे. अशा या आपल्या आजच्या पाहुण्या सौ वैशाली रानडे मॅडम. आपले पुढचे पाहुणे आहेत ॲडव्होकेट विजय कुराडे सर. कुराडे सर हे साहित्य, कविता, वाचन, त्याचबरोबर त्यांना लिहायला सुद्धा आवडतं. वेगवेगळ्या प्रकारचे लेख सरांचे प्रसिद्ध झालेले आहेत. सरांची वेगळी ओळख म्हणजे सर गझल खूप छान पद्धतीनं बोलतात. सुरेश भटांच्या गझल असतील किंवा आणखी पूर्वीचे जे काही नामांकित कवी लेखक असतील त्यांना अक्षरशः सरांनी जगलेलं आहे. म्हणजे हे सर खूप चांगल्या पद्धतीनं कविता जगतात असं म्हणायला काय हरकत नाही. त्याचबरोबर पुढची ओळख म्हणजे सर आळेगावचे उपसरपंच देखील आहे. तर असे आपले आजचे प्रमुख पाहुणे ॲडव्होकेट विजय कुराडे सर. पुढचे आपले प्रमुख पाहुणे आहेत. आता ते पाहुणे म्हणायचं की या कार्यक्रमाचा भाग म्हणायचं इथूनच सुरुवात आहे, कारण हा सगळा कार्यक्रम सरांनीच स्वतःच्या खांद्यावर घेतला असं म्हणायला काय हरकत नाही. तर आपले पुढचे पाहुणे आहेत डॉक्टर सुनील धुमाळ सर. धुमाळ सरांविषयी सांगायचं तर आता लिहायचं तुम्हाला सरांविषयी, परंतु आता सर लिहायचं काय म्हणजे किती गोष्टी लिहायच्या अशा इथून सुरुवात होते. सर वैद्यकीय व्यावसायिक तर आहेतच आहेत. याचबरोबर सरांचे खूप छान वाक्य आहे की जे मला फार आवडतं, की आपलं आयुष्य हीच एक विधात्याने लिहिलेली कविता आहे आणि हे जे वाक्य आहे हे वाक्य जगणारा, चालणारा आणि धावणारा असा हा अवली माणूस, ध्येयवेडा माणूस म्हणजे आपले डॉक्टर सुनील धुमाळ सर. तर सरांचंही मी स्वागत करतो या कार्यक्रमामध्ये. तर ही झाली आपल्या सर्व पाहुण्यांची ओळख. तर आजचे आपले पहिले पाहुणे डॉक्टर संजय शिवदे सर आपली एक कविता सादर करतील. आज कुसुमाग्रजांचा एक वेगळ्या कुसुमाग्रजांच्यावरती एक वेगळा कार्यक्रम आपण सादर करतोय, मराठी दिन म्हणून. कुसुमाग्रजांच्या बाबतीत एकच म्हणेन की त्यांच्या लेखणीला तलवारीची धार होती. आणि त्यांचं एक गाणं आहे असं की ज्याच्यामधून जोश निर्माण होतो, सगळ्यांना परिचित आहे गाणं. तशाच पद्धतीचं मी एक 25 वर्षापूर्वी लिहिली होती कविता. ज्यावेळी स्वातंत्र्याला 50 वर्ष झाली होती त्यावेळेस पुरलेली कविता. असं कुसुमाग्रजांनी गरजा जय जयकार लिहिलं तर साधारण तशा पद्धतीची कविता वीर भारता म्हणून गाऊन दाखवतो. वीर भारता वीर भारता
वीर भारता अमर भारता, बांधूया चला समाज आज आपुला, स्वतंत्रता सुवर्ण वर्ष करून साजरा. वीर भारता अमर भारता, बांधूया चला समाज आज आपुला, स्वतंत्रता सुवर्ण वर्ष करून साजरा. होळी करू आम्ही आज जाती भेदाची, गोळी झेलू आम्ही आज सीमे रक्षणी, भूषवू आम्ही आज सर्व धर्मता, भूषवू आम्ही आज सर्व धर्मता. बांधूया चला समाज आज आपुला, स्वतंत्रता सुवर्ण वर्ष करून साजरा. न्याय देऊ आम्ही रोज शोषितांना, हक्क देऊ आम्ही सर्व स्त्रिय रक्षणा. झोडपू चला चला गुंडशाहीला, झोडपू चला चला गुंडशाहीला. बांधूया चला समाज आज आपुला, स्वतंत्रता सुवर्ण वर्ष करून साजरा. शिक्षणाची कास धरू आज सर्व हो, अंधश्रद्धा व्यसनांची होळी करू हो. थोपवू चला चला लोकसंख्येला, थोपवू चला चला लोकसंख्येला. बांधूया चला समाज आज आपुला, स्वतंत्रता सुवर्ण वर्ष करून साजरा. रक्त रक्त आमुचे शिवप्रभूंचे, छांदबिबी झाशीची खडग आठवे. वंदूया वंदू त्या वीर माता, वंदूया वंदू त्या वीर माता. बांधूया चला समाज आज आपुला, स्वतंत्रता सुवर्ण वर्ष करून साजरा. उंच सदाही ठेवू हा मान तिरंग्याचा, उंच सदाही ठेवू हा मान तिरंग्याचा. गरजा गरजा हो सारे काश्मीर भारताचा, गरजा गरजा हो सारे काश्मीर भारताचा. लढायला सज्ज व्हा देशद्रोहिता, लढायला सज्ज व्हा देशद्रोहिता. बांधूया चला समाज आज आपुला, स्वतंत्रता सुवर्ण वर्ष करून साजरा. बांधूया चला समाज आज आपुला. आपले पुढचे पाहुणे आहेत ॲडव्होकेट नितीन आपटे सर. सरांना मी विनंती करतो की सर तुम्ही आपली एक कविता सादर करावी. आज मला या ठिकाणी डॉक्टर धुमाळ आणि डॉक्टर घडग्यांनी बोलवलं, मनपूर्वक त्यांचे आभार मानतो. मला विषयी गहन दिला आहे अध्यात्म आणि कविता. देवाला उद्देशून संभाषण हा आवडीचा विषय आणि त्यामुळे श्रीकृष्णाला उद्देशून आणि श्रीकृष्णाशी बोलत असताना त्याची मानवी जीवनाशी सांगड घालण्याचा प्रयत्न मी या कवितेतून केलेला आहे. कृष्णा, होतास ना रे तू वसुदेवाच्या बीजात, देवकीच्या गर्भात, यशोदेच्या दुधात आणि राधेच्या हृदयात, गोपगोपींच्या लीलात, बासरीच्या सुरात, गोवर्धन उचलताना पेंद्याच्या बोबड्या बोलात. होतास ना रे तू पूतनेच्या मांडीवर, कालियाच्या फण्यावर, कंसाच्या छातीवर. तूच तर होतास अन तूच तर होतास गोपींच्या भक्तीवर, रुक्मिणीच्या ओठांवर, सत्यभामेच्या बोटावर, 16 सहस्त्र सख्यांच्या अंतःकरणावर राज्य करणारा तूच तर होतास. महाभारतातला महारथी, अर्जुनाचा सारथी, धर्माचा त्राता आणि अधर्माचा हंता. हे कृष्णा, आजही मला जाणवतोस. माझ्या सामान्य कर्मात जेव्हा अंशभर असामान्यत्व दिसतं, तेव्हा अन्यायाविरुद्ध उभं राहण्याची माझी उर्मी जागृत होते. तेव्हा सखी भेटल्यानं मलाही अद्वैत स्पर्श होतो. तेव्हा जीवन संगीताचे सूर कृष्णबासरी होतात. तेव्हा
मलाही भेटतोस तू, अमर्याद पुरुषोत्तम तू, माझ्याही अणुरेणूत असलेलं तुझं अस्तित्व मला तुझी गीता ऐकवतं, यदा यदा हि धर्मस्य. धन्यवाद. आता आपले पुढचे पाहुणे आहेत डॉक्टर बी व्ही कुलकर्णी सर. तर मी सरांना विनंती करतो की सर तुम्ही तुमच्या एका कवितेचं सादरीकरण करावं. नमस्कार. मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने होणाऱ्या या कार्यक्रमाला, ज्यामध्ये कविवर्य कुसुमाग्रजांचं नाव आहे, अशा कार्यक्रमामध्ये माझा सहभाग असणं हे मी अत्यंत गौरवास्पद समजतो. आणि हा सुयोग घडून आणला त्याबद्दल माझे मित्र दोघेही, डॉक्टर सुनील धुमाळ आणि डॉक्टर स्वप्नील घाडगे, यांचे मी मनापासून आभार मानतो. आणि एक माझी मी कविता सादर करतो. त्याच्या आधी फक्त 2 शब्द बोलतो. लेखन कुठल्याही प्रकारचे किंवा साहित्य हे कविता, लेख, नाटक वगैरे, पटकथा म्हणू आपण, ही सगळी माध्यम आहेत. या माध्यमांचा गाभा काय असतो? शब्द असतो. आणि शब्दांना अर्थ असतात, म्हणून ते लोकांच्या मनात घर करून राहतात. तर माझ्या कवितेचं नाव आहे शब्द. शब्द इतस्तः खुले असतात, आपल्याला वेचावे लागतात. शब्द इतस्तः खुले असतात, आपल्याला वेचावे लागतात. तारतम्याने द्यावे लागतात, चांगले साठवावे लागतात. शब्दांना कधी पाय फुटतात, हवं तेव्हा आठवत नसतात. शब्दांना कधी पाय फुटतात, हवं तेव्हा आठवत नसतात. डोळ्यासमोर दिसत असून ओठावर का येत नसतात. शब्दांना कधी भाले फुटतात, शब्दांना कधी भाले फुटतात, एखाद्याचे दुसऱ्यांना जातात. सगळी पंचायत होते केव्हा, जाब विचारतात नको तेव्हा. शब्दांना गोजिरी पिल्लं होतात, आवाजात वेगळी लय येते. शब्दांना गोजिरी पिल्लं होतात, आवाजात वेगळी लय येते. शैशवते लगेच जाणवते, हृदयाच्या आतून उमलते. शब्द घाबरतात भावनांना, उलाघाल होते ते रुजताना. शब्द घाबरतात भावनांना, उलाघाल होते ते रुजताना. परिणाम बघून लाजताना, हसतात डोळ्यात मावताना. शब्दांच्या पलीकडे जाण्यासाठी त्यांनाही आधी पेरावं लागतं. शब्दांच्या पलीकडे जाण्यासाठी त्यांनाही आधी पेरावं लागतं. लोकांचं शांत ऐकावं लागतं, आपलं मात्र गिळावं लागतं. शब्द नात्यांनाही उसवतात, काहींना सांडताना दिसतात. शब्द नात्यांनाही उसवतात, काहींना सांडताना दिसतात. जोडाव्याची वाट बघतात, ते मात्र काळजीत पडतात. शब्द असतात आठवायचे, लौकिकासाठी ते जपायचे. शब्द असतात आठवायचे, लौकिकासाठी ते जपायचे. छान मुरून टिकवायचे, समृद्ध होऊन मिरवायचे. शब्दांच्या कधी मैफिली होतात, वाद्यासारखे तडतडतात. शब्दांच्या कधी मैफिली होतात, वाद्यांसारखे तडतडतात. कुणी रडतात, आक्रंदतात, कुणी हसतात, हसवितात. तळमळून आलेले ऐकावे, रेटून बोललेले विसरावे. तळमळून आलेले ऐकावे, रेटून बोललेले विसरावे. प्रेमानं आलेले गोंजारावं, संधी मिळेल तिथे उधळावे. आपल्या आता पुढचे पाहुणे आहेत ॲडव्होकेट विजय कुराडे सर. कुराडे सरांना मी विनंती करतो की तुम्ही आज तुमच्या एका कवितेचं सादरीकरण करावं. सर नमस्कार. सगळ्यांना नमस्कार. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या नावानं आणि हा कार्यक्रम या ठिकाणी आज संपन्न करतो आहे, याचा माझ्यासारख्या रसिकाला विशेष आनंद आहे. सगळे कवींची आणि श्रेष्ठांची मांदियाळीमध्ये एक मी कवितेचा आस्वाद घेणारा आणि कवीच्या भावनांचाही आस्वाद घेणारा मी एक रसिक आहे. त्याचा मला खूप आनंद आहे. आणि म्हणून खूप साऱ्या कविता माझ्यासमोर गर्दी करून आहेत की कुठली कविता मी सादर करावी, ज्या मला आवडत आहेत. अनेक कविता आहेत, पण त्यामध्ये अलीकडचा एक गझलकार जो महाराष्ट्रामध्ये खूप गाजतोय तो माझा मित्र नितीन देशमुख यांची एक सुंदर अशी कविता आहे की जी आपल्याला आवडेल असे मला खात्री आहे, कारण रसिक म्हणून ती मला खूप आवडलेली आहे. आणि त्या गझलेचं जे वाचन आहे किंवा जी गझल म्हणायची आहे ती मी तुमच्यासमोर ठेवतो. ती गझल अशी आहे की जळणाऱ्याला विस्तव कळतो, जळणाऱ्याला विस्तव कळतो, बघणाऱ्याला नाही. जळणाऱ्याला विस्तव कळतो, बघणाऱ्याला नाही. जगणाऱ्याला जीवन कळते, पण
पळणाऱ्याला नाही. कवी असं म्हणतो की ताऱ्यांमधले अंतर सोडा, ताऱ्यांमधले अंतर सोडा, माणसातले मोजा. ताऱ्यांमधले अंतर सोडा, माणसातले मोजा, जवळिकतेची गरज माणसा, जवळिकतेची गरज माणसा, ग्रह ताऱ्यांना नाही, जळणाऱ्याला विस्तव कळतो, बघणाऱ्याला नाही. वा. कोण हारतो कोण जिंकतो, कवी असं म्हणतो की कोण हारतो कोण जिंकतो, चिंता हवी कशाला. कोण हारतो कोण जिंकतो, चिंता हवी कशाला, चिंता याची बघणाऱ्याला, चिंता याची बघणाऱ्याला, लढणाऱ्याला नाही, जगणाऱ्याला जीवन कळते, पळणाऱ्याला नाही. आणि पुढे असं होतं की एका जागी थांबून थांबून डबके होईल पाणी, एका जागी थांबून थांबून डबके होईल पाणी, वाहत्या पाण्या मार्ग सापडे, अडणाऱ्याला नाही, जळणाऱ्याला विस्तव कळतो, बघणाऱ्याला नाही. आणि मग थांबायची भाषा आली तर थांबायाचे आहे तर मग समुद्र होऊन थांबू, थांबायाचे आहे तर मग समुद्र होऊन थांबू, गहराईला सलाम माझा, गहराईला सलाम माझा, खळखळणाऱ्याला नाही, जळणाऱ्याला विस्तव कळतो, बघणाऱ्याला नाही. आणि वेल म्हणाली कळीसबाई इतके असू दे ध्यानी, वेल 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 आपली झाडावरची वेल आहे ती वेल, वेल म्हणाली कळीसबाई इतके असू दे ध्यानी, लाख दिवाणे फुलणाऱ्याला गळणाऱ्याला नाही, जळणाऱ्याला विस्तव कळतो, बघणाऱ्याला नाही. आणि एक विदारक वास्तव समाजातला मांडे शहरमध्ये, या शहरामध्ये, जरी वाटणी ही भिंतींची हृदय वाटले माझे, घरामध्ये 2 भावांची वाटणे होते, जरी वाटणी ही भिंतींची हृदय वाटले माझे, या बापाला दुःख विचारा, पटवाऱ्याला नाही, जळणाऱ्याला विस्तव कळतो, बघणाऱ्याला नाही. आणि जात्यामध्ये जीव देऊनी घासमुखी जो देतो, जात्यामध्ये जीव देऊनी घासमुखी जो देतो, त्या दाण्याला जीवन कळले, दळणाऱ्याला नाही, त्या दाण्याला जीवन कळले, दळणाऱ्याला नाही, जळणाऱ्याला विस्तव कळतो, बघणाऱ्याला नाही, जगणाऱ्याला जीवन कळते, पळणाऱ्याला नाही, पळणाऱ्याला नाही. तर आपल्या आता पुढच्या प्रमुख पाहुणे आहेत सो वैशाली रानडे मॅडम. रानडे मॅडमला मी विनंती करतो की त्यांनी त्यांच्या कवितेचं सादरीकरण करावं. रानडे मॅडम. नमस्कार सगळ्यांना. मला इथे एक कविता सादर करायची संधी दिली. ह्या फोरमवरती मला सगळ्यांच्या बरोबर बसायला मिळालं हीच मोठी गोष्ट आहे. मी काही खूप कविता लिहिलेल्या नाही आहेत, पण मराठी भाषा धरून लेख, टॉक शोज, अनुवाद असे वेगवेगळ्या गोष्टी मी केलेल्या आहेत. आणि कविता ज्या काही थोड्या आहेत त्याच्यातली एक कविता मी अशी निवडलेली आहे की भाषेची जितकी काही माध्यमं आहेत, भाषा हे मेन माध्यम आहे एकमेकांपर्यंत पोचण्याचं, असं जर का संकल्पना डोक्यात घेतली तर आज नेमकं तेच कमी पडतं आहे. आणि 2 माणसांच्या मध्ये संवाद नाही आहे, एका घरामध्ये संवाद नाही आहे. भले एकत्र बसतात उठतात लोक, पण एकमेकांपर्यंत ते पोचत नाही आहेत. ह्या आशयाने बांधलेली ही कविता आहे. मध्यस्थ हवा आहे, स्त्री व पुरुष हा आग्रह नाही, मध्यस्थ हवा आहे. म्हणजे माणूस हवा आहे, एक मध्यस्थ हवा आहे. निष्ठा नीती यातलं अंतर समजावणारा, नेम निमित्त यांचे संदर्भ सांगणारा एक माणूस हवा आहे, मध्यस्थ हवा आहे. नात्यासुभ्यात थोडी फारकत आहे, नात्यासुभ्यात थोडी फारकत आहे, बांधिलकीची जरा गल्लतच आहे. ही कोडी सोडवणारा माणूस हवा आहे, एक मध्यस्थ हवा आहे. जाणीव नेणिवेत थोडी उणीव आहे, सौहार्द्रतेत जरा शुष्कता आहे. सुखद शिडकावा करणारा एक माणूस हवा आहे, एक मध्यस्थ हवा आहे. माया ममता थोडी दुरावली आहे, माया ममता थोडी दुरावली आहे. जोडलेल्या नात्यात
सातत्यता तुटलेली आहे. एक संधपणा साधणारा माणूस हवा आहे, एक मध्यस्थ हवा आहे. अनंत माध्यमातून व्यक्त होताना शब्द तोकडे पडले आहेत. अनंत माध्यमातून व्यक्त होताना शब्द तोकडे पडले आहेत. शब्दांच्या पलीकडचे उलगडणारा माणूस हवा आहे. फक्त एक मध्यस्थ हवा आहे. वा वा, सगळ्यांच्या कविता अगदी खूप छान ऐकायला मिळाल्या. वेगवेगळ्या विषयांवरती कविता सादर झाल्या. मला वाटतं आपटे सरांनी आणि कुलकर्णी सरांनी शब्द या विषयावरती कविता सादर केली. प्रत्येक, जसं की मगाशी कुलकर्णी सरांनी सांगितलं की प्रत्येक जी साहित्यातली गोष्ट आहे त्याची सुरुवात ही शब्दाने होत असते. म्हणून या कार्यक्रमाची सुरुवात सुद्धा अगदी बहारदार शब्दांनी सरांनी केली. याबद्दल सर्वांचं मनपूर्वक आभार. आणि आपण आता कार्यक्रमाच्या पुढच्या भागाकडे जाऊया. तर आजच्या विषयाकडे आपण वळूयात. आज कुऱ्हाडे सरांना मला काही विचारायचं आहे. कवितेचा जन्म कसा होतो, तुम्हाला काय वाटतं कुऱ्हाडे सर? मुळामध्ये कवी आणि कविता म्हणजे मराठी भाषा ही ज्या वेळेला आपण भाग्यवान आहोत की आपल्या मराठी भाषेमध्ये आपण जन्म घेतला, मराठी भाषिक आपण आहोत. ह्याला एक जी परंपरा आहे ना ती फार समृद्ध आणि जगाच्या पाठीवर असणारी समृद्ध परंपरा मराठी भाषेमध्ये आहे. जिथं महावैष्णव माऊली ज्ञानेश्वरांनी महाकाव्य लिहून ठेवलं, ज्याला नामदेवांनी असं म्हटलं की ही कविता म्हणजे ही ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनामध्ये भावार्थ दीपिका, ज्ञानेश्वरी, ब्रह्मसाम्राज्य दीपिका असं तिचं वर्णन खूप अनेक शब्दांनी केलं. ते शब्दामध्ये व्यक्तही करता येतं किंवा पूर्ण होऊ शकत नाही. अशी ही मराठी भाषा समृद्ध भाषा आहे. आणि ह्या मराठी भाषेच्या आपण पायिक आहोत, आपण वाचक आहोत, आपण रसिक आहोत. एका सामान्य रसिकाच्या भूमिकेतून मला असं वाटते कविता ही वेदनेतून, सामाजिक अभिसरणातून, चिंतनातून, गरजेतून किंवा सामाजिक स्थित्यंतराच्या कारणामधून जन्माला येत असते किंवा अनेक प्रेमाच्या, अभंगाच्या, गवळणीच्या अनेक रूपामधून ती व्यक्त होत असते. शेवटी एक शब्द हे माध्यम आहे. आणि तुकाराम महाराज म्हणतात की शब्दे वाटू जन धन लोका, शब्द हे आमच्या घरचं धन आहे, आम्हा घरी धन शब्दांची तरत. अशी शब्दांचं आलं साधारण महत्त्व अध्यात्मामध्ये सुद्धा त्या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. परंतु आपण फार मागं जाऊ नयेत, आपण अलीकडे येऊ. मला एक ओळ सुचते त्या संदर्भातली की कशी अचानक जनी प्रगटली मनातली उर्वशी, कशी अचानक जनी प्रगटली मनातली उर्वशी, मी का कुणाला सांगायचे कविता स्फूर्ते कशी. काय सांगू, कसं सांगू शब्दामध्ये. पण गझल सम्राट आपल्या महाराष्ट्रातले भाषेतले एक ज्येष्ठ गझलकार म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहत होते आदरणीय सुरेशजी भट यांच्या जीवनाकडे आपण पाहताना, त्यांना गझल लिहिताना किंवा कविता लिहिताना त्यांनी खूप मोठं योगदान साहित्यामध्ये दिलं. तर ते पुण्यामध्ये त्यांचा एक प्रसंग आहे जो मी ऐकला आहे किंवा मी वाचलाय पण तो प्रसंग, म्हणून तो सांगतो की बघा कविता कशी जन्माला येते किंवा कविता कवीच्या अंतर्मनामधून कशी स्फुरते. तर ते पुण्यामध्ये काहीतरी आपटे नावाचे कोणी ग्रस्त होते, त्यांच्याकडे त्यांना जायचं होतं. त्यांच्याबरोबर त्यांचे शिष्योत्तम प्रतिनिधी निफाडकर होते. रिक्षामधून ते चालले होते आणि जाता जाता त्यांना असं रिक्षामध्ये गोळ आठवली. काहीतरी मनामध्ये अभिसरण चालू होतं, काहीतरी गोष्टींचं समाजमानाचं काहीतरी टिपण चालू होतं. आणि त्यांना असं जाणवलं की ते म्हणणारे प्रतीक मला एक ओळ सुचते बघ, जीवनाची सर्व पाने काय सोनेरीचं होती. आता ओळ थांबली. ओळ तर खूप सुंदर सुचली आहे की जीवनाची सर्व पाने काय सोनेरीचं होती. आता एक पुढचं ओळ काय पूर्ण व्हायला तयार झालं. प्रति रिक्षा ओळ मागं घे. अहो आपल्याला तिकडे जायचं आहे, आपण वेळ घेतली, काय करायचं, रिक्षा माघारी घे. साहित्यिक कवी काय स्फुरल्यानंतर काय होतं मग घालमेल काय असते बघा. रिक्षा टर्न केली, घराकडे आले. घराचं कुलूप उघडता त्यांना एक ओळ सुटली पुढची परत, जीवनाची सर्व पाने काय सोनेरीचं होती, सारखी तेजाळणारी ओळ एखादीच होती. आणि मग गझल सुचली. संध्याकाळी ते आपल्या घरामध्ये गझल लिहायला ते बसले. पण गझल बसून येणारी गोष्ट नाही आहे ती. वृत्तामध्ये छंदामध्ये जेव्हा येते ती लिहायला लागले. दोघंच आपले बसलेत. एक ओळ आली की लिहायची, एक ओळ की लिहायची. रात्र झाली, 1:30 वाजले, 2 वाजले, 3 वाजले, 4:30 वाजले. पहाटे त्यांच्या 9 शेरांची गझल पूर्ण झाली. 9 शेरांची गझल पूर्ण झाली.
ते बोलले अरे प्रदीप तू काय खाल्लं नाही, ते म्हणले दादा तुम्ही पण काय खाल्लं नाही. अरे म्हणजे आपण दोघांनी काय खाल्लं नाही. म्हणले वाजलेत किती बघ, ते म्हणले 5 वाजलेत. मग आता काय करायचं म्हटलं चल आपण जरा रामनाथ ते आपलं ह्याचं अलका टॉकीच्या समोर ते हॉटेल ते चालू का बघून ये पटकन. सकाळी ते गेले 5:30-6ला त्या ठिकाणी हॉटेलमध्ये गेले. प्रचंड त्यांना भूक लागली होती दोघांनाही. 9 शेरांची गजल पूर्ण झालेली होती, पण गजलेची आणि लिखाणाची भूक एवढी मोठी होती की ही भूक ते विसरून गेले होते. आणि मग त्यांनी त्या ठिकाणी जाऊन भुकेच्या त्या सगळ्या कहरामध्ये 9-10-12 वडे खाल्ले भटांनी. पण बघा भटांनी वडे खाल्ले ह्याच्यावर एखादा लेख लिहू शकतो. एखादा म्हणून एखाद्याने लेख लिहिला असेल तर ती वर्णन केली असेल भटांनी 12 वडे खाल्ले. पण निफाडकर होते त्यांनी पाहिलं होतं की भटन रात्र उपाशी राहून गजल पण लिहिली होती ना. ही कवीची बाजू, साहित्यिकाची बाजू, गजलकाराची बाजू समाजापुढं कधी येत नाही. किंवा भटांवर खूप वेळा त्याच्या खाण्याविषयी खूप बोललं गेलं, खूप सांगितलं गेलं. पण आदरणीय दादांनी आपल्या साहित्यामध्ये जे काही मराठी भाषेमध्ये गझलेचं जे अंग समृद्ध केलं, मला वाटतं ती सरी तर कोणाला येणार नाही. आणि गझलेचे शिष्य होते, शिष्योत्तम होते, पण दादांनी जे काम करून ठेवलं, अशी ज्यावेळी एखादी गझल जन्माला येते, कविता जन्माला येते, तिचं जे मूळ असतं ते खूप पक्का असतं. आणि तो एक कुठंतरी ठेवा आपल्या मराठी साहित्यामध्ये आहे. आणि गझलेला, साहित्याला, मराठीला, कवितेला समृद्ध करण्याचं काम अशा माणसांनी केलं की गझलेसाठी त्याने भूकही विसरून ते गेले. म्हणून कविता जन्माला येणं, गझल जन्माला येणं, अशा अनेक कवितांमधले अनेक किस्से. पण एक छोटी फक्त दुसरी कविता सांगतो गझलेची. आणि थोडं मी थांबवतो तुम्हाला. ती जी गझल होती ती जी भट साहेबांनी नाही ती छापून कुठं आली नाही, तिचे शेर माझ्याकडे काही प्राप्त झाले नाहीत. पण मी त्या गझलेचा तोंडून निफाडकरांच्या मी ती गझले ऐकलेली आहे, पण मी लिहून घेतली नाही. नक्की पुढच्या मी ती सादर करेल. निफाडकर साहेबांना मी सांगेन की मला ती गझल द्या, कारण मी पण एक रसिकाची चाहत आहे. पण आणखी समाजाची दुसरी वेदना मांडणारी जी गझल आहे ती जन्माला कशी आली याच्यावर आपण थोडं बोलूयात. आणि मला वाटतं ते एक महत्त्वाचा धागा आहे. समाज मनाचा आरसा ही कविता असते. आपल्या पुण्यामध्ये कवी अनिल कांबळे गझलकार चांगले ताकदीचे होऊन गेले, ते आत्ताच आपल्यातून निवर्तले. तर त्या गझलकारांना अनेक गझल आपल्या सामाजिक आशयाच्या पण लिहिल्या. आणि एक पुण्यामध्ये जी बुधवार पेठ आहे, जिथे वेश्या व्यवसाय चालतो, एका त्या व्यवस्थेवर त्यांनी जेवढे काही लिखाण करायचा प्रयत्न केला. त्या वस्तीच्या आजूबाजूला ते राहत होते मंडईच्या परिसरामध्ये. त्यावेळी ते गरवाली कॉलेजला त्यांचं शिक्षण झालं, नंतर बांधकाम खात्यामध्ये नोकरीला लागले. गझलकार म्हणून ज्यावेळी ते लिहायला लागले त्यावेळेला त्यांना ती व्यथा समाजाची दिसली. त्या बायकांची परिस्थिती त्यांना पाहायला मिळाली किंवा ती पाहिली, आणि ते फार विदारक जीवन त्यांना सगळं समजलं. आणि त्या दुःखातून किंवा त्या वेदनेतून त्यांनी 2 शेर लिहिले की खोकताना बाप मेला माया आजारात गेली. खोकताना बाप मेला माया आजारात गेली, घेऊन देहास आपुल्या लेक बाजारात गेली. आणि मग या विदारक वास्तवावर ते लिहिताना पुढे त्यांनी जी गझल लिहिली ती माझ्या मनाच्या काळजाच्या कोपऱ्यामध्ये खूप जिवंत आहे. ते म्हणतात की त्या कोवळ्या फुलांचा बाजार पाहिला मी, त्या कोवळ्या फुलांचा बाजार पाहिला मी, पैशात भावनेचा व्यापार पाहिला मी. अंधार वेदनांनी आक्रंद तो तरीही, अंधार वेदनांनी आक्रंद तो तरीही, नजरेत वासनेचा शृंगार पाहिला मी. आणि रस्ते उन्हात न्हाले सगळीकडे परंतु, रस्ते उन्हात न्हाले सगळीकडे परंतु, वस्तीतून दिव्यांच्या अंधार पाहिला मी. आणि थोडा उजेड ज्याला मागावयास गेलो, थोडा उजेड ज्याला मागावयास गेलो, तो सूर्यही जरासा लाचार पाहिला मी. त्या कोवळ्या फुलांचा बाजार पाहिला मी, त्या कोवळ्या फुलांचा बाजार पाहिला मी. आणि अशा स्वरूपाची गझल जन्माला आली. आणि तिचं सादरीकरण म्हणजे मराठीमध्ये सुप्रसिद्ध निवेदक भाऊ मराठे, श्रीधरजी फडक्यांचा पिटी आंतरजाळी कार्यक्रम असेल किंवा दत्त मंदिरासमोर त्या भागाचा कार्यक्रम व्हायचा, त्यावेळी श्रीधरजी आवर्जून ही गझल त्या भागामध्ये पेश करायची. आणि तिचा अनेक आस्वाद मी माझ्या रस्त्याने घेतलेला आहे. म्हणून गझल ही अशा समाजाच्या वेदनेतून, समाजाच्या दुःखातून, परिस्थितीतून जन्माला येत असते. ती कवितेत टिपत असतो. म्हणून कवी हा अनन्यसाधारण आहे. हा माझ्या देखील वेगळी गोष्ट आहे. म्हणून फक्त मी कवी नाही, पण कवीच्या भावावस्थेमध्ये जाऊन त्यांनी जी कविता लिहिली
तिचं कुठंतरी एक मुद्दा नमूद करून आपल्यासमोर ठेवतो, इतकंच माझं महत्त्व आहे. म्हणून अनेक रसिकांनी अशा कवितेचा आस्वाद घ्यावा आणि आपल्या जीवनाची किनार आनंदानं आपलं जीवन भरावं, यासाठी आपण ते करावं असं मला वाटतं. धन्यवाद. खूप छान कुऱ्हाडे सर. तुम्ही कवितेचा जन्म कसा झाला हे अगदी खोलवर रुजलेला अर्थ किंवा खोलवर ज्या मराठीतील दिग्गज लोकांनी त्या कवितेच्या जन्मावरती लिहिलेलं होतं, काही लोकांनी व्यक्त केलेलं होतं, हे तुम्ही तुमच्या अनुभवातून ऐकलेल्या गोष्टींमधून सादर केलं. मला नक्कीच आपल्या प्रेक्षकांनाही सांगायला आवडेल की कवितेचा जन्म जो सरांनी सांगितला तोही तुम्हाला कुठे ना कुठेतरी कनेक्ट झालेला असेल. तुमच्यामध्ये सुद्धा एक कविता वेगळ्या अर्थानं जन्म घेतलेला असेल कवितेने. काहींच्या मध्ये अगोदरपासूनच जन्म झालेला असेल, काही लोकांमध्ये आत्ता सरांना ऐकल्यानंतर वेगळ्या अर्थाने भाव त्या कवितेचा उमटलेला असेल असं मी समजतो. याबद्दल परत एकदा कुऱ्हाडे सरांचं मनपूर्वक आभार. सर, आपण वैद्यकीय क्षेत्रात काम करतो. लोकांच्या खूप सुखदुःखाशी आपण समरस झालेलो असतो आणि अशा वेळेला हा व्यवसाय करत असताना किंवा तुम्ही सर्जरी करत असताना त्या वेदना निवारण करताना कविता तुम्हाला सुचते का, किंवा सुचली तर ती कशा अर्थाने सुचते? सुनील, प्रश्न अतिशय सुरेख आहे. मी सर्जन आहे. सर्जरी करता करता कविता सुचत नाही, कारण सर्जरी करता करता आम्ही काय करतो, म्हणजे कविता म्हणजे सर्जरीच करत असतो. म्हणजे लिहायला वेळच होत नाही. हातामध्ये सुरी असते त्यामुळे पेन घेता येत नाही. मग ती झाल्यानंतरच काहीतरी लिहायचं म्हणून मी ॲक्च्युली लिहिलं ते बऱ्याचशा कथा लिहिल्यात आणि जवळजवळ प्रत्येक पेशंट म्हणजे एक वेगळी कथा असते, व्यथा असते, त्यामुळे तशा खूप गोष्टी लिहिल्यात. कविता मला पुष्कळ वेळा स्फुरतात आणि आत्ताच सरांनी सांगितलं त्याप्रमाणे कसं आहे, वेदना पाहिजे किंवा भाव पाहिजे म्हणजे मग कविता स्फुरते. तुझा जन्म त्याच्यातच असतो. काही वेळा काय असतं, वेदना आणि भावापेक्षा आणखीन काही गोष्टी असतात. म्हणजे काही वेळा बायको सुद्धा, जसं आता त्यानं तीवर लिहिली कविता, गिरीशने तीवर कविता लिहिली, तशी आमची पण ती आहे ना, ती काही वेळा त्रास देते. म्हणजे त्रास कसा की कंटाळा, मी म्हटलं मला बोर होते, आज काही सर्जरी नाही, मग ती मग रागवते काहीतरी लिहा असं म्हणते, मग असं काहीतरी लिहितो. 2 शब्द लिहिलेले. बरेच दिवस झाले स्वतःची तक्रार स्वतःलाच करतो. बरेच दिवस झाले स्वतःची तक्रार स्वतःलाच करतोय. काहीतरी वेगळं लिहायचं आहे, पण वेळच नाही. रोज सर्जरी तर हवीच, कारण ती पहिलं प्रेम आहे. विठोबा दडलेला पोटोबा आहे. संसाराच्या गाडीला 2 चाक, तीही रेटायचे, ढकलायचे. कधी लिहू, अडकत, रुसत, अलगद. हा रुसत वगैरे माझा जेनेटिक प्रॉब्लेम आहे, नाही तो माझ्या बायकोला चांगला माहिती आहे. सापळ्यातल्या गुन्हेगारासारखा कुणी वेळ देता का? वेळ मला काहीतरी लिहायचे हो. शेवटी रडत 4 ओळी खरडल्या. मी सदासुत या टोपण नावानं लिहितो. सदासुताच्या बोटाने मोबाईलवर बरेच दिवस साठलेल्या शब्दकर्जांचं निदान व्याज तरी हलकं झालं. आता मात्र नाही होणार तक्रार. खूप छान सर. तुम्हाला प्रश्न मी विचारणारच होतो की तुम्ही लोकांच्या शरीरावरती सर्जरी केलेली आहे, कवितेची कधी सर्जरी केलेली आहे का? तर तुम्ही तुमच्या पहिल्याच कवितेतून ती सुरुवातच कवितेच्या सर्जरीमधून केली. त्यामुळे पुढचा प्रश्न आता मला विचारण्याचा वावच दिला नाही तुम्ही. सरांबद्दल आणखी सांगायचं म्हटलं तर सर इंग्लिशमध्ये सुद्धा खूप छान कविता करतात. परवा आमची बोलणं झालं त्यावेळी बोलता सर बोलले की इंग्लिशमध्ये सरांचं आणि जवळजवळ सरांचं आता पुस्तक प्रकाशनाच्या मार्गावरती आहे इंग्लिश कवितांचं. जरी आज मराठी भाषा दिन असला तरी ही कौतुकाची गोष्ट आहे की आपल्या व्यक्तीने इंग्लिशमध्ये कविता लिहिलेल्या आहेत आणि त्याचं पुस्तक होते. आता हे माझ्यासाठी तर पहिल्यांदाच असणार आहे. मी अजूनपर्यंत कोणी बघितलेलं नाही की इंग्लिश
कविता आपल्या महाराष्ट्रातील कोणी लिहिलेल्या आहे असं. तर त्याबद्दलही सरांचं अभिनंदन आणि सरांना शुभेच्छा सुद्धा आमच्याकडून. याच्याबरोबर आणखी एक गोष्ट कौतुकाने सांगायला आवडेल सरांविषयी, की सरांनी आत्ता MA केलेलं आहे आणि MA इंग्लिशमधून सरांनी केलेलं आहे. सरांनी आत्ता मॉडर्न कॉलेजमधून MA इंग्लिश केलेलं आहे आणि सर स्वतः विद्यार्थ्याप्रमाणे जाऊन आठवड्यातून एकदा त्यांच्या कमी वयाच्या शिक्षकांसमोर बसायचे आणि प्रॉपर अगदी सगळं ते शिकून सरांनी आत्ता MA इंग्लिश पास झालेले आहेत. त्याबद्दल सुद्धा सरांचं मनपूर्वक अभिनंदन. याला जोडून तुम्हाला आणखी सर्जरी करताना किंवा हे वैद्यकीय व्यवसाय करत असताना काही कटू अनुभव पण येतात आणि काही चांगले अनुभव पण येतात. पण त्या चांगल्या अनुभवामध्ये सुद्धा आणि कटू अनुभवांमध्ये सुद्धा काही अशा कविता तुम्हाला प्रेरणा देतात का? आणि त्या असतील तर त्याच्यातली एखादी कविता आम्हाला जर तुम्ही ऐकवली तर ते ऐकायला आवडेल. मध्यंतरी साधारण 1.5 वर्षापूर्वी जसं कोविडची साथ आली आणि त्यात मला त्रास जास्ती झाला. म्हणजे मग SpO2 मेंटेन होईन, ऑक्सिजन देऊन सुद्धा मग पहिला भारती हॉस्पिटलला ICUमध्ये शिफ्ट केलं. तिथं माझा पल्स रेट 32 झाला होता आणि कार्डिओलॉजी जवळजवळ माझे मित्रच तिथं खूप होते, माझे काही क्लासमेट पण आहेत. तर त्यांनी कार्डिओलॉजी जवळजवळ 10 कार्डिओलॉजीला दाखवलं आणि त्यांनी सांगितलं की म्हणलं की हे 72 तासात बरं होईल, नाही तर जाईल सुद्धा. तसं काहीच नाही. पण एक छान झालं काय, मला मुद्दाहून सांगायचं इथे की ते 15 दिवस मी एकटाच होतो. त्यावेळी कोणाला भेटायची परवानगी नव्हती, काही नव्हती. माझ्याजवळ मोबाईल होता आणि माझं MA ची फक्त 1 सेमिस्टर राहिली होती. अभ्यासही करत होतो त्यामध्ये सुद्धा. आणि त्याने मला सांगितलं की तुम्ही फक्त म्हणजे तुम्ही काही आजारी असं समजूच नका. मला पहिल्यापासून कशाचं टेन्शनच आलं नाही. म्हणजे मला आठवतंय की त्या दिवशी रात्री 1 वाजता मला ICUत शिफ्ट केलं. बेड नव्हतं. माझ्या मित्रांनी ती खूप छान सोय केली आणि मी जाताना फोन केला. त्यावेळी मी घरी विद्याधरला फोन केला, इथं डॉक्टर विनय जोगळेकरांना फोन केला की म्हणलं असं असं आहे. त्यांनी मला खूप धीर दिला आणि धाप लागत होती. एवढे 2-4 वाक्यातच धाप लागत होती. मग तिथून मी चांगला झालो. खूप चांगली केअर घेतली. नंतर मी त्यांचे सगळ्यांचे आभारही मानले हॉस्पिटलचे. मग तिथून मी बाहेर पडले. त्यावेळी मी लेखन करायचं. माझ्या डायरी मी जाताना डायरी केली होती, पुस्तक नेलं होतं आणि मला आवडणारे आफ्रिकन कवी आहेत त्यांची मला खूप आवडायची आफ्रिकन कवी. पण त्यांच्यावर खूप अन्याय झालेला आहे. जे त्यामध्ये माया अँजेलिओ म्हणून कवयित्री आहेत, त्या नोबेल प्राइज विनर आहेत. खूप मोठा अन्याय सहन करून त्या मोठ्या मला विशेष आदर आहे. तिथं मी नेल्सन मंडेलांची किंवा मार्टिन लुथर किंग ज्युनियर यांची भाषणं ऐकायचो. मग साहित्यानं मला खूप मी तरलो साहित्य. म्हणजे कदाचित मी डॉक्टर म्हणून नाही, पण एक चांगला वाचक साहित्यिक त्यांनी खूप प्रेरणा मिळाली मला. आणि त्यामध्ये माझ्या मुलानं मला तिथं ॲडमिट होताना जाताना फक्त भेटला होता 10 सेकंद. मी जाताना मला एक पुस्तक दिलं होतं, बाबा हे पुस्तक वाचा. ते पुस्तक द स्टोरी ऑफ ए पाय म्हणून, द लाईफ ऑफ ए पाय. अतिशय सुंदर पुस्तक आहे आणि त्यामुळे मी एकटा लढू शकलो आणि माझी विलपॉवर कधीही मला वाटलं नाही की आय विल डाय. आणि तिथून मी बरा झाल्यानंतर मात्र मग आता रेट्रोस्पेक्टिव्हली विचार केला, जरा मागे गेलो की मग त्यावेळेला कशी दिवस काढली. पण कुठली तरी शक्ती होती, काहीतरी चांगलं आयुष्यात केलं होतं आणि म्हणून परत मी बोलत आलो. म्हणून एक प्रकारचे काय ईश्वराचे उपकार आहेत असं समजा. म्हणून एक 4 ओळी लिहिले. जाईन मी माझिया पंढरीला, जाईन मी माझिया पंढरीला, विठ्ठल माझा रुग्णात, घेऊनी शस्त्रसंगे करावया शस्त्र कर्मलीला, जाईन मी माझिया पंढरीला. देह केवळ झिजण्या, देह केवळ झिजण्या, तो नाशिवंत ती माया, सत्य आणि आचरण व्हावे, कीर्तिरूपी हृदयी राहावे. नमन करुणी ईशाला, मज पुनर्जन्म दिधला, नमन करुणी ईशाला, मज पुनर्जन्म दिधला, तूच माता तूच पिता तूच आहे करविता, जाईन मी माझिया पंढरीला. कर दोनही उराशी,
मम बाहू सज्ज झाले, कालचे ते कोविड युद्ध, ना व्रणही उराले. हा जन्म फक्त सेवेला, हा देह मात्र त्यागाला. दे एक दान मजला, दे एक दान मजला, 7 जन्म रुग्णपूजा, 7 जन्म रुग्णपूजा. खूप छान अनुभव सांगितलात सर तुम्ही. कोविडमध्ये तर ही महामारी आता वेगळं काही सांगायला नको. खूप सगळ्यांनी ह्या सगळ्या गोष्टी अनुभवलेल्या आहेत. अनेक जणांची कुटुंब उद्ध्वस्त झाली. बरेच लोक याच्यातून तुम्ही आता तुमचा जो अनुभव सांगितला तो हा तसा बघायला गेला तर तुम्ही सांगताना तो कटू अनुभव म्हणून सांगितला, परंतु मला प्रेक्षकांना सांगायला आवडेल की तुमच्यापैकी सुद्धा बऱ्याच जणांनी या महामारीमध्ये स्वतःला वाचवलं असेल, कुटुंबाला वाचवलं असेल, कोणाला तरी तुम्ही गमावलेलं देखील असेल या महामारीतून. तर सरांचा हा अनुभव तुम्ही नक्की समोर ठेवला पाहिजे. त्याचं कारण काय की सरांना कधी पल्स रेट, हार्ट रेट सरांचा 32 असून सुद्धा सरांना कधीच वाटलं नाही की ते जातील म्हणून. त्यांना जर खऱ्या अर्थानं त्यांना जर कोणी जगवलं असेल तर त्यांना साहित्यानं जगवलं. ही खूप मोठी ठेव आहे. आणि आज मराठी भाषा दिनादिवशी हा चांगला अनुभव आपल्याला सर्वांना ऐकायला मिळाला हे आपलं परम भाग्य मी मानतो. याला जोडून आता जसं की तुम्ही परमेश्वराचे उपकार मानलेत या तुमच्या अनुभवाच्या माध्यमातून, तसंच मला आपले पुढचे पाहुणे जे आहेत ते आहेत ॲडव्होकेट नितीन आपटे सर. तर नितीन आपटे सरांना विचारायला आवडेल की तुम्हाला असे काही अध्यात्माशी रिलेटेड किंवा कवितेतून अध्यात्माकडे घेऊन जाणारे असे काही अनुभव आहेत का की जे तुम्हाला सांगायला आवडतं? अध्यात्म, पारलौकिकता वगैरे विषय खूप गहन आहेत. त्याच्यावरती बोलावं अशी माझी प्राज्ञा नाही. परंतु मगाशी कविता कशी जन्मते ह्याच्यावरती बोलणं झालं आणि कुठेतरी डॉक्टर देशमुखांनी पण सांगितलं की त्याची तो एक दिव्य स्पर्श असतो. ते सहज, सुंदर आणि आपोआप घडणारं असतं. निमिषार्धात घडतं. कधी कशी लिहिली जाते काही समजत नाही. त्याची प्रक्रिया जटिल असते, उलगडता येत नाही. आणि मग अनेक वेळेला प्रश्न पडतो, भौतिक जीवन महत्त्वाचं का आध्यात्मिक, आणि योग महत्त्वाचा का भोग महत्त्वाचा. मटेरियलिस्टिक लाईफ तर आपल्याला खेचतच असतं. आणि निश्चितपणाने हे मानवी जीवन जगत असताना तर डॉक्टरांनी सांगितलं की आयुष्य मला संपूर्ण द्यायचं आहे. कोविड रुग्णांच्यासाठी मला मोफत सेवा करायची आहे आणि त्याच्यासाठी 7 जन्म हवेत. तर ही धारणा मनाशी जागृत करणारी ती शक्ती कोण आहे आणि ती भौतिक जीवनात काम करत असताना आध्यात्मिक जीवनात किंवा पारलौकिक जीवनात आपल्याला कुठे कशा पद्धतीनं नेते याच्यावरती विचार करत असताना लिहिली गेलेली ही कविता. आणि ही परत विचार केला, ठरवून लिहिलं असं कधीच घडलं नाही. अतिशय सहज कुठेतरी एक तार लागली आणि लिहिलं गेलं. आणि प्रत्येक कविता सामान्यतः अशीच आहे, कारण ठरवून विषय समोर ठेवून काही लिहिलं जात नाही. मी आपल्याला ती सांगतो, बघा आवडते का. योग हवा की भोग हवा मज, कूट प्रश्न हा सार्थ नसे. योग हवा की भोग हवा मज, कूट प्रश्न हा सार्थ नसे. मानव याची दिव्य साधना, यती रतींचा संयोग असे. कशाच्या माध्यमातून करायचं हे, तर अर्थात देहाच्या माध्यमातून. त्यामुळे तनमन साधन, ईश्वर चिंतन. तनमन साधन, ईश्वर चिंतन, सर्वस्व अर्पण या भूमिकेतून केलं की आशिष असे. देवाचा आशिष मिळतोच. मनामनांच्या द्वैतांमध्ये अनेकांच्या पसरलेलं ते आत्मतत्व, मनामनांच्या द्वैतामध्ये अनुस्यूत ते अद्वैत दिसे. सगळे वेगळे दिसत असले तरी सुद्धा अद्वैत असतंच. आत्मा एकच असतो असं सांगितलं जातं. कळत तर काही नाही मला, परंतु प्रश्न पडतात आणि मग असं काहीतरी लिहिलं जातं. माया निर्मिती ब्रह्माची, माया निर्मिती ब्रह्माची अन ब्रह्मकल्पना माया उभवी. माझ्यासारख्या सामान्याला ब्रह्म म्हणजे काय सांगताच येत नाही. तीही माया वाटते कदाचित.
म्हणून माया निर्मिती ब्रह्माची ब्रह्मकल्पना माया उगवे. ब्रह्मसत्य अन माया मिथ्या, घोळ जीवना सदैव फसे. आणि मग नक्की काय, मी कोण, हे सगळं कशातून निर्माण झालं, कोण चालवतं, तिथे कदाचित या विचाराला पूर्णत्व येतं. ईश्वर करता निरर्थ मी पण, यती रतींसह सारे अर्पण. मग माझ्या हातात काही नाहीच आहे, त्यानेच निर्माण केलंय, त्यालाच अर्पण केलं. आणि म्हणून ईश्वर करता निरर्थ मी पण, यती रतींसह सारे अर्पण. भाव साधता कृष्ण सख्याचा, कर्त्याचे कर्त्यास समर्पण. खूप छान सर. तुम्ही अध्यात्माला आणि कवितेला खूप छान पद्धतीने जोड दिलीत. तुम्ही आता जे काही कवितेतून तुमचे विचार मांडले त्याच्यात आयुर्वेदामध्ये एक सुंदर असा विचार आलेला आहे की जे पिंडी ते ब्रह्मांडी. म्हणजे जे या पिंडात आहे तेच ह्या ब्रह्मांडात सगळी गोष्ट आहे. म्हणजे पंचमहाभूत असतील, पंचतन्मात्रा असतील, सगळ्या गोष्टी या ज्या आपल्या शरीरात आहेत त्या प्रत्येक गोष्टी या ब्रह्मांडात जोडल्या गेलेल्या आहेत. आणि या दोघांना जोडण्याचा जो धागा आहे किंवा या दोघांना जोडणारा जो धागा आहे तो परमेश्वर आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण त्याशिवाय ह्या कोणत्याच गोष्टी शक्य नाहीत असं मला वाटतं. सरांनी अजून एक सरांची चांगली गोष्ट म्हणजे सर मृत्यूवरती खूप छान बोलतात. आणि ही गोष्ट असे लोकांना वाटेल की कार्यक्रम पहिलाच आहे आणि पहिल्याच कार्यक्रमामध्ये मृत्यूवरती सहसा कोणी बोलायला मागत नाही, लोक मृत्यूला घाबरतात. पण सरांनी मृत्यूला न घाबरता त्याच्यावरती बरेचशा कविता सरांनी लिहिलेल्या आहेत. तर माझी सर तुम्हाला विनंती असेल की तुम्हाला आवडणारी, तुम्हाला त्यातली भावणारी एखादी चांगली कविता तुम्ही सादर करायला हरकत नाही. पुन्हा आधीच्याच कल्पनेला जोडून, आणि देव जसा तो जीवन निर्माण करतो तसाच तो मृत्यूही निर्माण करतो. आणि त्यामुळे मृत्यू ही घाबरण्यासारखी गोष्टच कधी मला जाणवली नाही. उलटं जर मला कोणी विचारलं की मृत्यू काय, तुझ्या दृष्टीनं कल्पना काय, तर मला स्पष्ट सांगावं असं वाटेल की मला मृत्यूचं आकर्षण आहे आणि केव्हाही मरायला मी तयार आहे. याचं कारण असं आहे की खूप काही आपण निर्माण करतो आणि आपण निर्माण करतो म्हणून चार गोष्टी होतात असं मानण्याचं कधी कारण असायचं प्रश्नच येत नाही. आणि त्यामुळेच मृत्यू या संकल्पनेचं मला विलक्षण आकर्षण आहे, त्याला भिडायची केव्हाही तयारी आहे. आणि हे करत असताना हेही परमेश्वर निर्मित आहे. म्हणूनच परमेश्वराला आणि त्या मृत्यू या संकल्पनेला उद्देशून एक कविता मी लिहिली आहे. परमेश्वराला उद्देशून आहेच, म्हणजे निर्माता तो आहे आणि त्याचं निर्मित हे आहे. म्हणून अंताचा तू अनंत दाता, शाश्वत मंत्राचा उद्गाता, कल्याणास्तव विश्वाच्या कळीकाळाचा तू निर्माता. मग त्यानेच मृत्यू निर्माण केला. म्हणून मृत्यू एक सत्य चिरंतन, अस्तित्वाचे भव्य विसर्जन. निर्माता तू मी तव सृजन, आणि निर्वाण घडवी आपुले मी. कारण मृत्यू झाल्यानंतरच तर आपण परमेश्वराच्या जवळ जातो, परमेश्वर तत्वात विलीन होतो. म्हणून निर्माता तू मी तव सृजन, निर्वाण घडवी आपुले मिलन. आणि मग हे सगळं झाल्यानंतर, जीवन परिपूर्ण जगून झाल्यानंतर आणि मृत्यूला सामोरं गेल्यानंतर हे जे काही शब्दांचे बुडबुड आहेत, तत्वज्ञानं त्याच्यावरती रचली गेलेली आहेत. अनेक मोठे मोठे शब्द साहित्यिकांच्या पासून ते संतांच्या पर्यंत हे निर्माण झालेले आहेत. त्याचं नक्की मोल काय? द्वैत, अद्वैत, कर्म, ज्ञान, धर्म, अधर्म, व्यर्थ चिंतन. कारण आपण संपलो, या चिंतनाला अर्थच नाही काही उरत, कारण चिंतनच उरत नाही. म्हणून द्वैत, अद्वैत, कर्म, ज्ञान, धर्म, अधर्म, व्यर्थ चिंतन. सरता देह हरपते नाम, निर्मिले तुलाच अर्पण. आणि मग मृत्यू काय आहे त्याच्यावरचं हे भाष्य आहे शेवटच्या 4 ओळींच्या. मृत्यू आहे चिरवरदान,
जीवनाचे गंतव्यस्थान. मृत्यू देतसे आत्मभान, कारण प्रत्येक क्षणी कदाचित याही क्षणी मृत्यू येऊ शकतो याची जाणीव. मृत्यू देतसे आत्मभान, आणि अर्थातच परमेश्वराला भेटायचंय. त्यामुळे कैवल्याचे नामानिधान, कैवल्याचं दुसरं नाव मृत्यू आहे असं मला वाटतं. धन्यवाद. वा. तर हा वेगळा योग आहे की मृत्यूवरती कविता सादर झाली आणि त्यावर टाळ्या पडल्या. लोक जन्मावरती कविता करतात, लोक पावसावरती कविता करतात, लोक आता काही लोक प्रेमावरती पण कविता करणार आहेत. पण मृत्यूवरती कविता पडली आणि मृत्यूवरती कविता सादर झाली आणि टाळ्या पडल्यात. ही खूप चांगली गोष्ट आहे की मृत्यूचं सुद्धा तुम्हाला एका वेगळ्या पद्धतीनं आकर्षण आहे. हा भाव तुम्ही कवितेतून व्यक्त केला. खूप छान सर. अध्यात्म या विषयावरती तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं कवितांचं सादरीकरण केलं. तुम्ही बोलता बोलता मगाशी बोललात की तुम्हाला कधीतरी तार लागते आणि ती तार लागली की कविता बाहेर पडते. यावर मला असं म्हणायचं की बऱ्याचदा कसं असतं की रेडिओचं स्टेशन आपण लावत असतो आणि ते सुरुवातीला खरखर 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 असते आणि बरोबर ते रेंजमध्ये आपण आलो की बरोबर गाणं वाजायला सुरुवात होते. त्या पद्धतीने सगळ्याच लोकांचं तसंच आहे. जे लिहितात, जी कविता जगतात, त्या सगळ्यांचं तसं आहे की त्या विश्वात ते गेले की बरोबर ती कविता सुचायला लागते, शब्द बाहेर पडायला लागतात आणि त्या शब्दांना चाल लागली की त्याची ओळी होतात आणि त्याच्यातून कविता बाहेर पडते. कविता ही आपल्या सर्वसामान्य जगण्याचा एक भाग आहे आणि सर्वसामान्य आयुष्यातील कविता काय असतात यावर आता मी रानडे मॅडमला विचारू इच्छितो की सर्वसामान्य आयुष्यातील कविता कशा असतात असं तुम्हाला वाटतं? सर्वसामान्य आयुष्यातली कविता म्हणजे जी रोजचं आयुष्य जगताना, बोलताना, वावरताना एकदम जे स्फुरतं आणि एकदम तुम्ही जे लिहिता ती रोजच्या विषयातली लिहिलेल्या त्या रंजक ओळी, असं मी व्याख्या मांडायची म्हणलं तर ही अशी. पण ह्याच्याही आधी मला असं सांगायचं आहे की कविता करणं, लिहिणं, भाषण करणं, भाषण देणं, कुठल्या विषयावर बोलणं, ह्याची बीज खूप खोलवर आणि लांबची आहेत. कोणीही उठून एकदम काहीतरी करू शकतच नाही. जसं आत्ता नितीन आपटे म्हणाले एक दैवी तार लागते, शिवदे सर म्हणाले अनुभवातून आत काहीतरी संवेदना खोलवर गेली आणि एकदम काहीतरी स्फुरलं. मी असं म्हणते लहानपणापासून जे संस्कार होतात, घरातलं एकमेकांचे संवाद कानावर पडतात, घरात लोक काय बोलतात, कुठली गाणी घरात लागतात, कुठल्या बातम्या घरांमध्ये ऐकल्या जातात. अगदी विनोदाच्या अंगाने जर सांगायचं झालं तर घरात जी भांडणं होतात ना ती सुद्धा भाषा समृद्ध करतात. नितीन आपटे हसतायत. घरातली भांडणं सुद्धा भाषा समृद्ध करतात. कारण तुम्ही भांडणात बघाल तर एक मुद्दा 4 माणसं वेगवेगळ्या अंगाने सांगत असतो, मुद्दा एकच असतो. केवढं शब्द भांडार आहे. मुलं ऐकतायत. आज धुमाळ सरांच्या घरी हा कार्यक्रम होतोय. मला आनंद हा आहे की ह्यांच्या घरातली जी पुढची पिढी आहे त्यांच्या कानावर हे सगळं पडतंय. म्हणून ते उद्या उठून काही लिहिणार वगैरे नाहीये, ते कुठेतरी आत जाऊन बसणार आहे, ते तिथे जर्मिनेट होणार आहे, त्याला अंकुर फुटणार आहे आणि मग जेव्हा केव्हा त्याचं जे काही स्वरूप व्हायचं असेल ते तेव्हा होणार आहे. लहानपणी आपण सगळेच खेळ खेळलो आहोत. एका अक्षरापासूनचे शब्द 3 मिनिटात कोण जास्तीत जास्त लिहितं, नावगाव फळफूल, स्मरणशक्ती, उखाणे, म्हणी, वाक्प्रचार, हे सगळं शाळेत व्याकरणातले मार्क मिळवण्यासाठी सगळ्यांनी रट्टा मारलेला आहे. पण काहींच्या घरात जिथे संस्कार आहे, मी म्हणेन DNA मध्ये आहे, त्यांच्या अनुवंशिक काही गोष्टी आहेत, तर ते त्या सगळ्या ऐकलेल्या, वाचलेल्या, पाहिलेल्या गोष्टींचं कुठेतरी साठवत असतात आणि मग त्याला ते स्वरूप पुढे येतं असं माझं म्हणणं आहे. की रोजचं आयुष्य जगताना जेव्हा कविता स्फुरते, मी मगाशी आपण एरवी बोलताना मी म्हणाले अरे हा क्षण महत्वाचा आहे, कारण ती कळ आहे. कविता प्रसवते हा शब्द त्याच्यातून आला. हे सर म्हणाले एक वाक्य सुचलं
मग थांबले, पुढचं वाक्य सुचलं. ती कळ महत्वाची आहे. तो क्षण म्हणजे मी फार कविता लिहिल्या नाहीत, पण ज्या कुठल्या लिहिल्या त्या तिकिटाच्या मागच्या बाजूला, व्हिजिटिंग कार्डच्या मागच्या बाजूला. मला एकदा तर आठवतं, बसमध्ये प्रवास करताना मी हाताच्या इथे 4 ओळी लिहिल्या की अरे ती कळ फार महत्वाची आहे. तर ह्या रोजच्या आयुष्यातल्या कविता आहेत. कविता, कवितेचे प्रकार, दिग्गज कवी होऊन गेले, ह्या सगळ्यांचा अभ्यास आहे. मी थोडंफार वाचन केलेलं आहे. पण कविता तुला आली, ह्याला आली, त्याला आली म्हणून मला येत नाही. त्याला कुठेतरी संचितच लागतं, अशी माझी धारणा आहे. किती खरी आय डोंट नो, पण संचितच लागतं आणि ती वेळ यायला लागते. मी ह्यापूर्वी का नाही कविता केल्या किंवा मधल्या काळात मी का अजिबातच कविता नाही केल्या, तर झाड, कुठलंही फुलाचं झाड आहे असं समजा, तर त्याच्या खोडाला खरवडून आपण आतनं कळी ओढून बाहेर काढत नाही. ते झाड जेव्हा एका विशिष्ट प्रगल्भतेला येतं, आपोआपच त्याला बहर येतो, फळं येतात, फुलं येतात. ती वेळच यायला लागते. तुम्ही आवर्जून बसून यमक जुळवून ओढून ताणून कविता करू शकत नाही, कारण मग ती रटाळ होते. जे व्यावसायिक स्तरावरती कविता लिहितात, मी त्यांच्याबद्दल बोलत नाहीये, कारण असं आहे की तुम्हाला ती सवय होते आणि मग ते सहजी व्हायला लागतं. जो माणूस रोज एखादी गोष्ट करतात, आपण शिवदे सरांचं उदाहरण घेऊ, रोज सर्जरी करायची त्यांना, एक दिवस सर्जरी नसेल तर करमत नाही. त्यांना सांगायला लागत नाही की आज अमुक एक ऑपरेशन आहे तर ट्रेमध्ये काय असायला पाहिजे, पेशंटला काय इन्स्ट्रक्शन द्यायच्यात, कशाचीही गरज नाही आहे, रोजची सवय आहे ती. तर हे जे दिग्गज कवी आहेत जे रोज उठून काहीतरी लिहितात, आता त्यांच्या सिस्टममध्ये कविता लिहिण्याची सिस्टम एम्बेड झालेली आहे. ते आता त्यांचा अंतर्भूत भाव आहे. एक सिनेमा आला होता बघा, खुशबू नाव, खूबसूरत नावाचा, रेखाचा. तर ती फॅमिली ठरवते की ओळीला यमक साधूनच बोलायचं, घरातला संवादच असा करायचा. फार अनोखी पद्धत वाटली मला ती. आपलं शब्दभंडार हे मालिका, सिनेमा कशातूनही होत असतं. व्हॉट्सॲप आणि फेसबुकबद्दल मी बोलतच नाहीये. फार महत्त्वाचा एक भाग मला असा वाटला आज इथे बोलवल्यानंतर की इतके दिवस ह्या सगळे माझे परिचित आहेत जे इथे, त्यांना माहीत नाही मी कविता लिहिते, किती लिहिल्या, काय लिहिल्या, ह्यांनी काय लिहिलं मला माहीत नाही, कारण एकमेकांचं वाचायची पद्धतच नाही. जोपर्यंत त्या कवीला वलय नाही आहे, आम्ही शिवदे सरांना मानतो, आम्ही नितीन आपटे सरांना मानतो, ह्या डॉक्टरांची आज छान ओळख झाली, ह्यांची छान ओळख झाली, इथे छान बसून आम्ही कविता ऐकल्या. कितीदा तुम्ही अनोख्या कवींच्या कविता ओढून वाचता आणि त्यांचं नाव घेऊन सादर करता, होत नाही. कारण माझी कविता श्रेष्ठ, माझी मुलं सगळ्यात मस्त ह्या जगात, माझ्या मुलांसारखी मुलं नाही, अशीच ती कविता असते. याला एक तुम्हाला थोडंसं कमी देतो मी. बोला. की जसं तुम्ही आता सांगितलं की एक कवी जनरली एक कवी दुसऱ्या कवीचं पुस्तक घेऊन सहसा वाचत नाही. हे वाचलं ना तरी तो जे अगदी समजा सुरेश भट, बरोबर, कुसुमाग्रज, बरोबर, वलय असणाऱ्या लोकांचीच कविता वाचली जाते. बरोबर. परंतु ज्यांची कविता आत्ता कुठे बाहेर पडलेल्या आहेत पण त्या दर्जेदार आहे, किंवा आत्ता कुठे एखादं पुस्तक पहिला कविता तो दर्जेदार आहे परंतु तो वाचला जात नाही, हे सर्वात मोठं दुर्दैव आहे. बेसिकली काय की जो नव्यानं लिहित असतो किंवा जो आता सर खूप वर्षांपासून लिहितात, शिवदे सर खूप वर्षांपासून लिहितात, त्याचा जो दर्जा आहे तो आपला बघितलाच जात नाही. आपण फक्त ज्यांना फेस व्हॅल्यू आहे त्यांच्याच कविता आपण वाचतोय. जसं की तुम्ही आता बोललात, त्याला एक फक्त मला आठवलं म्हणून मी तुम्हाला बोलण्याचा प्रयत्न केला. नाही, बरोबर आहे तुमचं म्हणणं. याच्या पुढे मी असं सांगेन की कवितेला प्रत्येकापर्यंत नेण्यासाठी त्याला जेव्हा सूर किंवा ताल, लय ह्याची जोड मिळते. आपण इतकी गाणी म्हणतो, 25 गाणी माहिती असतील, त्याच्यातली 5च आपण म्हणतो, 2च खूप आवडतात. हे का होतं तर त्याच्यात संगम आहे. कविता आवडली त्याच्यातली, त्याची चाल आवडली, त्याची लय आवडली आणि मुख्य म्हणजे आपल्याला ती म्हणायला जमली. अगदी पहिली कविता जी शिवदे सरांनी सादर केली, मला खूप कौतुक वाटलं की स्वतःच्या कवितेला त्यांनी सूर लावला होता, त्यामुळे ती झटकन पोचली आपल्यापर्यंत. ज्या मोठ्या लोकांची गाणी जे रोज मशीनसारखी कविता लिहितात, गझल आहेत, कविता आहेत, सिनेमातली गाणी आहेत, भावगीतं आहेत, ही आपल्यापर्यंत का पोचतात? त्याला सूर आहे म्हणून. जुन्या ओव्या का लक्षात आहेत?
सूर आहेत आपल्या कानात. बहिणाबाईंच्या कविता सूर आहे आपल्या कानात. अगदी साधं आत्ता बोलता बोलता मला आठवलं की शाळेतली सदैव सैनिका, श्रावण मासी हर्ष मानसी का आजपर्यंत लक्षात आहे? कारण जोर जोरात एका सुरात ती म्हणून म्हणून इतकी भिनली आहे, ती वेगळी वाचायची गरजच नाही पडली. कविता समजणं वगैरे हा फार दूरचा भाग आहे. ज्या साध्या सोप्या कवितांना चाल लागेल, इवन नव्या पिढीच्या ज्या साध्या सोप्या कवितांना चाल लागेल ना, तर त्या सुराचं तालाचं बोट धरून पुढच्या पिढीपर्यंत कविता नक्की आपण सगळे नेऊ शकू. हे जे व्हिडिओज निघतात, वेगवेगळे म्युझिक अल्बम्स निघतात, का कवितेचे अल्बम होऊ शकत नाहीत? कोणीतरी पुढाकार घ्यायला पाहिजे. वाजवा नाही ती गाणी. अजूनही कुठलाही महत्त्वाचा काही सण असेल, वार असेल तर चौकाचौकातनं तीच गाणी, ज्याचा रेलेव्हन्सच नाही कुठल्याही त्या सणाला, प्रसंगाला. 15 ऑगस्ट 26 जानेवारीला झेंड्याची जी काही गाणी आहेत त्याच्या पलीकडे कोणी जातच नाहीये. मी म्हणेन शिवदे सरांची ही कविता जर का कॅसेटवरनं, सीडीवरनं, यूट्यूबवरनं पोचली तर 2 वर्षात का होईना ती वाजेल कुठल्या तरी झेंडावंदना. ही त्या मागची भावना आहे. त्यालाच आणखी ज्यावेळेस माझी आणि कुराडे सरांची पहिल्यांदा भेट झाली, त्यावेळी कुराडे सर मला म्हटले की मी अगोदरचे जे ज्यांना वलय असणारे जे कवी आहेत त्यांना तर मी पूर्णपणे वाचून मोकळा झालेलो आहे, सर्वांचं रसग्रहण करून मोकळा झालेलो आहे. तर ते म्हटले की मला तुमचं पुस्तक वाचायला आवडेल. ही जी भावना होती ना, ही मला एवढी छान वाटली की सरांनी आवर्जून ते पुस्तक मागितलं आणि आवर्जून पुस्तक घेऊन ते म्हटले की याचं आता मी प्रॉपर स्वतः रसग्रहण करेन आणि मग तुम्हाला त्याच्यावरती खूप चांगल्या पद्धतीने प्रतिक्रिया द्यायला आवडेल. म्हणजे ही जी भावना होती की आता तुम्ही जो प्रश्न उपस्थित केला किंवा मुद्दा जो उपस्थित केला त्याला कुठेतरी सोबत घेऊन जाणारी होती. आपले प्रेक्षक सुद्धा बरेचसे आता कार्यक्रम जे आपला पाहतायत त्यांच्याकडे सुद्धा भरपूर साठा असणार आहे कवितांचा, की ज्यांचं आजपर्यंत पुस्तकच प्रकाशित झालेलं नाहीये किंवा त्यांनी आता कुठे सुरुवात केलेली आहे कविता लिहायला. तर त्यांच्याकरता त्यांना मला हे सांगायला आवडेल की तुम्ही व्यक्त व्हायला सुरुवात करा. तुम्ही समाजातील विविध घटकांवरती, विविध ज्या तुम्हाला टोचणाऱ्या ज्या गोष्टी आहेत किंवा ज्या वेदनादायी ज्या गोष्टी आहेत किंवा आता ज्वलंत विषय जे आहेत त्याच्यावरती मत मांडायला सुरुवात करा की त्याच्यातून तुमच्या आतला कुठेतरी कवी नव्याने जन्म घेईल आणि त्याचा कुणाला ना कुणाला तरी सामाजिक जीवनामध्ये जगताना नक्की फायदा होईल. रोजच्या आयुष्यातल्या साध्या कवितांमध्ये मी एक शेवटचा मुद्दा फक्त ऍड करते. कवितांमध्ये गूढ शब्द, गूढ अर्थ, मग तो रसग्रहण हा शब्द येतो. साध्या वाचकांपर्यंत, ऐकणाऱ्यांपर्यंत पोचायचं असेल तर मी आधी म्हणाले की त्याला सूरताल लावला तर पटकन जाईल. साधे शब्द जरी असतील तरी माणूस गंमत म्हणून सुद्धा ती कविता 4 वेळा वाचेल, ऐकेल. अशी एक कविता माझ्या संग्रहात आहे. मी लिहिलेली नाही, अनफॉर्च्युनेटली. त्यांचे कवी कोण आहेत मला माहिती नाहीये. पण त्या कवितेमध्ये वेडे आणि वेडेपणा हा शब्द 11 वेळा वापरलेला आहे. तुम्ही कल्पनाच करू शकणार नाही की अशी कशी कविता, आणि इतकं प्रसिद्ध आहे ते गाणं. तुमचे मित्रवर्य श्रीधर फडक्यांनी त्याला चाल दिलेली आहे. 2 रात्रीतील आता संपला वेडेपणा, वेड पांघरण्यात होता वेगळा वेडेपणा. आणि अशी त्याची सुंदर 3 कडवी आहेत. 11 वेळा वेडेपणा वेडेपणा. तो तुम्ही प्रणयाच्या अंगाने घ्या, भक्ताच्या अंगाने घ्या, कुठल्याही अंगाने घ्या. अतिशय साधं सुंदर काव्य आहे आणि खूप जणांना ते माहिती झालेलं आहे. तर सगळ्यांनी कविता जरूर करावी आणि त्याला कुठल्या तरी वाहनावर बसून ती पोचवावी. रसिक खूप आहेत. व्हॉट्सॲप आणि फेसबुकमधून बाहेर पडले ना रसिक, तर हे सगळं भरपूर ते करतील. थँक्यू. 2 मिनिटं बोलू का मी या विषयावर? प्लीज प्लीज. त्यांचे तर विचार इतके की अरे! कविता समोर जावी लोकांच्या, आणि तुम्ही तेच सांगताय. कुठेतरी माझा जर कवितेचा प्रवास बघितला तर सामान्यतः 92-93 सालापासून मी लिहितोय. आणि मी आपल्याशी व्यक्तिगत बोलतानाही सांगितलं की गेल्या 4 वर्षात मी कुठेतरी समोर यायला लागलो की ओके मी आता सांगतो. आणि ते सुद्धा माझ्या मित्राने मला असं पकडून नेलं की इथं ऐकव, आणि सगळे आपले मित्र आहेत वगैरे. माझ्यात एक दडपण आहे मनावरती, आणि त्याच्याही पेक्षा सुद्धा एक ऑकवर्डनेस आहे. तो ऑकवर्डनेस असा आहे की कविता खूप काहीतरी आत घडल्यानंतर तोडक्या मोडक्या शब्दात बाहेर येते, आणि ती इतकी पर्सनल असते की ती समाजापर्यंत जावी का.
आणि विशेषतः मी ज्या पेशामध्ये काम करतो वकिलीच्या, तिथे माझ्याकडे जसं डॉक्टर साहेबांच्याकडे अनेक डॉक्टर्स येत आहेत, वेदना घेऊनच लोक येतात, तसे माझ्याकडेही वेगळ्या प्रकारच्या वेदनाच घेऊन लोक येतात. यांच्याकडे येणारे शरीराच्या वेदना घेऊन येतात, कदाचित माझ्याकडे संपत्तीच्या किंवा मनाच्या वेदना घेऊन येतात. तर जितकं त्या वेदनांना आम्ही भिडतो तितकं ते पर्सनल होत जातं. आणि हे जर पर्सनल अशा पद्धतीने मी जाहीर रीतीने सांगायला लागलो तर कुठेतरी एक लिमिट मी ओलांडतो प्रोफेशनल एथिक्सचं, असं मला वाटतं आजही. आणि त्यामुळे तुम्ही कितीही सांगितलं की व्यक्त झालं पाहिजे तरी सुद्धा भीत आणि थोडा कॉन्शियस आहे मी की कविता लोकांच्यापर्यंत जाव्यात का आणि काय. माझा विचार अजून पक्का नाही. आजही पहिल्यांदाच मी असा इतक्या मोठ्या कार्यक्रमात आलोय समोर, पण अजून याच्यावरती विचार होऊ नये, निर्णय पक्का होत नाही की कविता संग्रह, अनेकांनी सांगितलं कविता संग्रह प्रकाशित करा, हे असे कार्यक्रम करा. झेपत नाही आहे तितकं मला. आणि निश्चितपणाने खूप व्यक्तिगत ती अभिव्यक्ती आहे असं सातत्याने वाटत राहतं. मला तर वाटते मी कोराडे सरांच्या चेहऱ्याकडे बघतोय, तुम्ही बोलत असताना मी कोराडे सरांकडे बघत होतो. त्यांना त्याच्यावर बरंच काही व्यक्त व्हायचंय. व्यक्त व्हायचं असं म्हणून त्यांनी एक धागा मला म्हणजे तो जोडून बोलतो. ते असं म्हणाले की दुसऱ्याची वेदना जेवढी आपल्याला समजते तेवढं आपण सहसंवेदन होतो. मग सहसंवेदन होताना आपल्याला ते सुचतं किंवा ती व्यक्त कागदावर कवितेच्या स्वरूपात आपण मांडतो. यातून एक कविता जन्माला आली म्हणजे माझ्या विषयात. आणि त्या कविता जन्माला आल्याचा मला वाटतं 8-10 वर्षापूर्वी तो विषय वाचला, तो आता मला आठवला की आपल्याकडं पुण्यामध्ये आपले जे गझलकार आहेत प्रदीप निफाडकर, मग त्यांचा उल्लेख केला मी. त्यांच्याकडे एक ग्रहस्थ तुळजापूरकर नावाचे आर्किटेक्ट अमरावतीहून आले होते. आणि त्यांना जेवायला त्यांनी घरी बोलवलं. ते घरी जेवण वगैरे झालं आणि गप्पा मारत बसले होते. प्रसंग असा होता की त्यांनाही माहीत होतं की आत्ताच त्यांची मुलगी पाण्यामध्ये पडली आणि ती गेली. आणि त्या दुःखी बापाचं अंतःकरण त्यांनी वाचलं. दोघं एकमेकाला विषयी बोलत नव्हते, धीर कसं द्यायचं आणि सांगायचं कसं. मग ते म्हणाले, हो मला माहिती आहे की तुमच्या मुलीचं असं असं झालेलं आहे, तुम्ही इथून सावरा आणि बाहेर या. ते हिंदीमध्ये खूप छान गझल लिहायचे, जे तुळजापूर होते ते म्हटलं की मराठीमध्ये लिहायला शिका. त्यांनी 2 ओळी मुलीच्या जाण्यामुळे जे विरहामध्ये किंवा दुःखामध्ये ज्या मुलीच्या जाण्यामुळे जे होते, त्याने असं लिहिलं होतं की आकाशातील तारा बनली माझी मुलगी. ती गेली आता ना, पण आकाशातील तारा बनली माझी मुलगी, देवालाही किती भावली माझी मुलगी. असं लिहिल्यावरती ते खूप बेचैन झाले. त्यांना निरोप दिला, ते गेले. पण निफाडकरांच्या मुली घरामध्ये होत्या. त्यांना मुलीचा विषय चालला असं काहीतरी ओझरतं कळालं. म्हणून त्या म्हणाला की पप्पा तुम्ही सगळ्यांच्या मुलांवर लिहिता ऐकता, आम्हाला का काय लिहित नाही तुम्ही. आता ती वेदना वेगळी होती आणि ही मागणी वेगळी होती. शेवटी मुली आहेत, बापाकडे हट्ट करणार, आम्हाला लिहा, आम्हाला ऐकव काहीतरी. मग ते म्हणाले की मला काही झोप नाही आली, मुली झोपल्या, पण मला लिहायला सुचलं की मला काहीतरी लिहिलं पाहिजे, मी व्यक्त झालं पाहिजे. म्हणून त्यांनी महाराष्ट्राला सर्वांना आवडलेली चांगली साहित्यकृतीची कविता माझी मुलगी ती आपल्याला दिली. आणि ती कविता किती हळवी आणि किती सुंदर तरळ एक टाकी त्यांनी लिहिली. सकाळी ती लिहून ठेवली आणि सकाळी ती त्यांनी मुलींना वाचून ऐकून दाखवली. ती कविता अशी होती, जागोजागी भेटत असते माझी मुलगी, जागोजागी भेटत असते माझी मुलगी, कोणाच्याही मुलीत दिसते माझी मुलगी. जागोजागी भेटत असते माझी मुलगी, कोणाच्याही मुलीत दिसते माझी मुलगी, तिला न रुचते नटणे बिटणे तरी नेहमी, तिला न रुचते नटणे बिटणे तरी नेहमी, परीसारखी सुंदर दिसते माझी मुलगी. मला मिळाले किती चांगले आई बाबा, मला मिळाले किती चांगले आई बाबा, मैत्रिणींना सांगत असते माझी मुलगी. हळूहळू मग चालतात हे वादळ वारे, वादळ वारे हळूहळू केव्हा चालतात असं कवी म्हणतो बघा.
हळूहळू मग चालतात हे वादळ वारे, झोक्यावरती जेव्हा बसते माझी मुलगी. माझी मुलगी पडू नाही तर इजा होऊ नये म्हणून वादळ वारे काळजी घेतात. हळूहळू मग चालतात हे वादळ वारे, झोक्यावरती जेव्हा बसते माझी मुलगी. आणि कर्जाचा हा डोंगर थोडा हलण्यासाठी, कर्जाचा हा डोंगर थोडा हलण्यासाठी मुलासारखे राबत असते माझी मुलगी. वा. चित्र काढते, पोळ्या करते, गाणे गाते. चित्र काढते, पोळ्या करते, गाणे गाते, दुःखालाही खुशाल पिसते माझी मुलगी. गळ्यात माझ्या घास उतरण्या नाही म्हणतो, गळ्यात माझ्या घास उतरण्या नाही म्हणतो, अवती भोवती जेव्हा नसते माझी मुलगी. घरी यायला मला जरासा उशीर होता, घरी यायला मला जरासा उशीर होता, आई सोबत जागत बसते माझी मुलगी. आणि आठवते मज माझी आई अशीच होती, आठवते मज माझी आई अशीच होती, जेव्हा माझे डोळे पुसते माझी मुलगी. आठवते मज माझी आई अशीच होती, जेव्हा माझे डोळे पुसते माझी मुलगी. तिला न्यायला राजकुमारा उशिरा येतो, तिला न्यायला राजकुमारा उशिरा येतो, अजूनही अल्लड दिसते माझी मुलगी, अजूनही माझला अल्लड दिसते माझी मुलगी. दुसऱ्याच्या वेदनांशी आपली वेदना जोडली की काय निर्माण होऊ शकतं, कविता कशी धर्माला येते. मला वाटतं एक चांगलं उदाहरण अजून काय असू. म्हणून सरांचा धागा खूप पवित्र आणि महत्त्वाचा आहे की वेदना ही वाचली पाहिजे, दुसऱ्याची वेदना समजून घेता आली पाहिजे. पेशा आपला कुठला असू देत, पण आपण एक माणूस आहोत. आणि म्हणून मग अशी म्हटलं सर की सर्व जरी हारलो सर्व लढाया, मी आजवर एक लढा पण माणुसकीचा अजून पुरता हारलो नाही. ही जी भावना आहे ही खूप अत्यंत महत्त्वाची आहे. आणि म्हणून कविता जन्माला येते ही या गोष्टी घेऊन येत असते. फारच सुंदर सर, फारच सुंदर सर. तर काय तुम्ही म्हणजे सगळ्याच गोष्टींचं वर्णन आता आपल्या चर्चांमधून झालेलं आहे. म्हणजे आता तुम्ही ज्या पद्धतीने कविता जन्माला आली हे सांगितलं, सरांचा आपटे सरांच्या धाग्याला धागा जोडला आणि सर्वांना भावनिक करून टाकलं एका त्या धाग्यातून. हीच कवीची खरी ताकद आहे आणि हीच कवितेची खऱ्या अर्थानं ताकद आहे असं मला हरकत नाही. कवितेला बेसिकली कवितेच्या अंगांमध्ये मला असं वाटतं की आता बरेच जण म्हणतात की कविता ही मुक्त छंदात बरेच जण लिहितात, बरेच जण अष्टाक्षरीमध्ये लिहितात, बरेच जण गझलमध्ये लिहितात, बरेच जण गाण्यातून लिहितात, काही जण म्हणजे अष्टाक्षरी षष्टाक्षरी, बरेच वेगवेगळी रूप आहेत कवितेची जी तुम्ही आता सांगितली की त्याला चौकट नसते कवितेला. कविता ही चौकटीच्या बाहेर ज्यावेळेस आपण पडतो त्याच वेळेस खऱ्या अर्थानं कविता सुचते आणि ती सामाजिक प्रबोधन करते असं तुम्ही आता तुमच्या त्या कवितेच्या माध्यमातून सांगितलं. आता आपल्या बाकी सर्वांच्या कवितांची वर्णनं, कवितेविषयी असणारे भाव आपण सर्वांनी ऐकले. आता आपल्या सर्वांच्या म्हणजे अगदी प्रेक्षकांच्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा जर जवळचा कोणता जर कवितेचा विषय असेल तर तो आहे प्रेम कविता. आणि प्रेम कविता अशी व्यक्ती आता आज सादर करणार आहे की त्यांचं नाव आहे डॉक्टर बी.व्ही. कुलकर्णी सर. तर कुलकर्णी सर, तुमच्या मुखातून आम्हाला प्रेमभाव कवितेचा ऐकायला आवडेल. तुमची इच्छा नक्कीच पुरी करतो, पण त्याच्या मागची मी थोडासा इतिहास सांगतो. नक्की. दोन गोष्टी असतात. आत्ता तुम्ही सगळे प्रेक्षक लोक किंवा वाचक लोक आपण म्हणून हे सगळं का बघतात? एकतर भाषा समृद्ध करणे, हे मोठे मोठे वाङ्मयीन शब्द आपण बाजूला ठेवूया. लोकांना काहीतरी वेगळं हवं आहे, काहीतरी नवीन हवं आहे, करमणूक हवी आहे. करमणूक ही खूप वेगवेगळ्या प्रकारची असते. चित्रपट नाटक म्हणजेच करमणूक नव्हे, साहित्य ही सुद्धा करमणूक असू शकते. तर मूळ मुद्दा असा आहे की लोकांना असं देव, अध्यात्म, सिरियस गंभीर विषय, मृत्यू हे लहानपणापासून मोठ्या वयापर्यंतचा जर भरपूर प्रेक्षकांचा किंवा वाचकांचा जर स्पॅन बघितला, आवाका बघितला, तर हे विषय शेवटी येतात.
आधी काय येतं? प्रेम. मूल जन्माल्यानंतर प्रेमानं आईजवळ घेते, तिथून प्रेमाची सुरुवात होते. घरामध्ये लहान मुलांना सगळ्यांना प्रेम मिळतं. जसजसं वय वाढत जाईल तसं थोडीफार प्रेमाशी फारकत होत जात असावी असं माझं वैयक्तिक मत आहे. मी जन्मतः बॉर्न रोमॅन्टिक म्हणू आपण, मराठी शब्द वापरले पाहिजेत, पण काही ठिकाणी इंग्लिश चपखल बसतात म्हणून वापरले जातात, त्याबद्दल मला माफ करा. तर जसं वय वाढेल तसं प्रत्येक व्यक्तीची प्रेमाची जी गरज आहे ती मला असं वाटतं कुठेतरी कमी पडते. आणि म्हणून मग लोक थोडीशी विरक्त आल्यासारखं, ज्याला एकटेपणात राहण्यात जास्त त्यांना आनंद मिळत जातो, अशी का तयार होतात? त्याच्यामागे ती कारणं असू शकतात. दुसरी गोष्ट अशी आहे, मी 2 कवितांनंतर वाचणार आहे की ह्यातला फरक तुम्हाला समजावून सांगेल. तर माझे वडील मधु कुलकर्णी या नावानं लिहायचे. त्यांनी मराठी विषयामध्ये PhD केली होती. बत्तीसशिराळा या गावामध्ये ते प्रिन्सिपल होते. आणि तिथल्या कॉलेजला, महाविद्यालयाला दरवर्षी जे स्नेहसंमेलन व्हायचं त्याच्या प्रमुख पाहुणे म्हणून ते प्रत्येक वेळी प्रथितयश लेखक किंवा साहित्यिक कवीनं बोलवायचे. तो कार्यक्रम असायचा संध्याकाळी 6 ते 9 आणि मुक्काम इस्लामपूरला आमच्या गावी आमच्या घरी असायचा. आणि त्या अशा मोठ्या मोठ्या सगळ्या लेखकांच्या गप्पा रात्री उशिरापर्यंत त्यांच्या चालायच्या, त्या आम्ही लहानपणी ऐकायचो. यात माझं बालपण गेलं, तेव्हा मला खूप समृद्ध या वाङ्मय क्षेत्रातलं समृद्धत्व मी बालपणापासून अनुभवले. नंतर असं होत गेलं की पुस्तकं घरात आमच्या खूप असायची, वडिलांनी पण लिहिलेली होती काही, पण वाचल्यानंतर नंतर कमी पडायला लागली. मग आम्ही लायब्ररीला जाऊन पुस्तकं वाचलेली आहेत, मी आणि माझ्या पत्नी दोघांनी मिळून. कुणीतरी सांगितली किंवा एक विषय ठेवला म्हणून केली. विषयाला अनुसरून कविता करणं वेगळं, पण उत्स्फूर्तपणानं जे सूचना आहे ते खूप वेगळं आहे. ते कुणाला कधी सुचेल, का सुचेल हे माहीत नाही. एक थोडासा वेगळा विषय सांगतो तुम्हाला की मी फार आधीपासून कविता करत नव्हतो. मी फक्त लेख लिहायचो छोटे. 4.5 वर्षापूर्वी सुषमा माझी पत्नी गेली कॅन्सरने अचानक, आणि माझ्या आयुष्यात एक प्रचंड अशी पोकळी निर्माण झाली. मी 1.5 ते 2 वर्ष फार अस्वस्थतेत काढली. संपूर्ण माझं आयुष्यच बदलून गेलं. इतकं की जसं माझा स्वभाव आहे तसं मी जगत नव्हतो, आणि त्याचा मला त्रास होत होता. माझ्या मनाला ते पटत नव्हतं की हे काय जगणं आहे. पण आत्महत्या वगैरे हे मानत नाही, मी देव मानत नाही. सॉरी, कुणाचा अपमान करायचा माझा उद्देश नाही आहे. पण हे आस्तिकता किंवा नास्तिकता का तयार होते? लहानपणापासून कळत्या वयापर्यंत येईपर्यंत जसजसे माणसाला अनुभव येतात त्यातून ते तयार होते. त्यात वाईट असं काही नसतं. मी जरी मानत नसलो दैवत्व, तरी मी त्या ठिकाणी मी निसर्गाला मानतो. त्या ठिकाणी मी माणसांना मानतो. आपल्या घरातले सिनियर लोक जे असतात, वयस्कर लोक म्हणून, मित्र मैत्रीण, भाऊ बहीण, आई वडील, कुणी असू दे, माणसांना मानलं तर त्यातनं मला जे समाधान मिळतं त्यात मी सुखी आहे. त्यात मला समाधान मिळतं, त्यातनं माझा आत्मविश्वास वाढत असेल तर काय वाईट आहे असं मला वाटतं. तर हे सगळं माझी पत्नी गेल्यानंतर मला खूप त्रास झाला या सगळ्याचा. मी पूर्ण गुरफटून घेतल्यानंतर मी कुठं मेडिकल असोसिएशनच्या आमच्या मिटिंगला जायचो रेग्युलरली. सगळे मित्रमंडळी भेटणं बंद झालं वगैरे. सुदैवानं मला चालण्याचं खूप आकर्षण आणि व्यसन आहे, ज्याला आपण मॉर्निंग वॉक म्हणतो, ते सुद्धा माझ्या पत्नीमुळेच मला सवय झाली. तिथं चालताना माझ्या वेगाने चालणारी एक मला मैत्रीण भेटली. 15 वर्षापूर्वीची घटना आहे ती. फक्त माझ्या वेगाने चालणारे फक्त एकमेव ती होती म्हणून ती माझी मैत्रीण झाली, आणि ते आत्ता अत्यंत घनिष्ठ संबंध आहेत. खूप छान आहे ती. तर तिनं मला सांगितलं, फिरत असताना मी शांत, तिनं सांगितलं की तुम्ही इतकं छान बोलता, तुम्ही लिहित का नाही? मी म्हटलं मला मूड नाही लिहायचा, मला आत्ता मनस्वास्थ्य नाही आहे. ती म्हणली लिहा, तुम्हाला बरं वाटेल. आणि काय मला लक्षात आलं की तिने काहीतरी वेगळं सांगितलं, आपण करून बघू. आणि म्हणून मी गेल्या 4.5 वर्षापासून, त्यातल्या पहिल्या वर्ष सोडून द्या, त्यानंतर मी कविता करायला सुरुवात केली. तेव्हा सुरुवातीला सगळं मला ते दुःख त्यातनं बाहेर पडायचं. परत सांगतो की कविता ही नेहमी स्वतःच्या आनंदासाठी लिहायला पाहिजे. मला रितं व्हायचं होतं. बोललं तर लोकांची सहानुभूती मला नको होती. काही वेळेला सगळे मित्रमंडळी म्हणायचे की अरे तुझा मुलगा आहे, सून आहे, छान आहे, सोन्यासारखी मुलं आहेत, त्यांच्यावर प्रेम कर, तू दुःख जिरव. एक मित्र म्हटला अरे जपमाळ घे, आता संपलं तुझं आयुष्य, 55 वर्ष होऊन गेलेली आहेत, आता मला जपमाळ घे, अध्यात्माच्या मागं लाग. म्हटलं तो माझा पिंड नाही, मला अजूनही प्रेम करावं असं वाटणं हा काही गुन्हा आहे?
मला प्रेम करायचं आहे, मला व्यक्ती पाहिजे त्यासाठी. दुसरी गोष्ट, प्रेम काय फक्त बायको पत्नी किंवा प्रियकर प्रेयसी असं असतं? प्रेम सगळ्यांच्यावर करता येतं. लहान मुलांच्यापासून पुस्तकावरपर्यंत सर्वांवर प्रेम करता येतं. त्याची तुमची व्याख्या फक्त तुम्ही पूर्वदूषित नजरेने बघू नका, एवढंच माझं म्हणणं आहे. मग ते लिहायला सुरुवात केल्यानंतर मी हळूहळू खूप शांत होत चाललो. माझं मला ते जाणवलं. परत विचार केला की आपण जे लिहितो आहे हे इतरांना सांगावं का? जसं तुम्हाला मगाशी वाटलं तसं मलाही वाटलं. पण मी विचार केला की आपले विचार आपण शेअर करावेत. दुःख शेअर केल्यानं कमी होतं आणि आनंद शेअर केल्यानं वाढतो. हा निसर्गाचा नियम आहे आणि मी निसर्गाला प्रचंड मानतो. म्हणून मी लिहिलं की लगेच सगळे मित्रमंडळी, आमचे नातेवाईक हे सगळ्यांना मी पाठवायला सुरुवात केली. त्यातनं काही लोकांना आवडायला लागले, त्यांचे रिस्पॉन्स यायला लागले. किती अंगठे दिसतात म्हणून मी पाठवत नव्हतो, आजही पाठवत नाही, उद्याही पाठवणार नाही. ती माझी गरज आहे, लिहिणं ही माझी गरज झाली आहे म्हणून मी लिहितो. तर तुम्हाला त्यासाठी एक छोटंसं आधी कविता वाचून दाखवतो आणि मग त्यात कसं बदल होतो हे तुम्हालाही जाणवेल. नक्की नक्की. कविता करताना काही प्रसंग असतात, काही आनंददायक असतात, काही दुःख असतात, काही अचानक घडलेल्या घटना असतात. आणि ज्याला तरल किंवा संवेदनशील मन म्हणतो आपण, संवेदनशील, तर समाजात घडणारी माणसं अशी का वागतात हे आपण तरस्थाच्या नजरेतनं बघतो आणि ते जाणवतं की का असं वागतात. किती क्षुल्लक गोष्टीमध्ये एकमेकांची मनं दुरावतात. तर तसं व्हायला नको आहे. त्यातनं ह्याचे लिखाणाचे विषय मिळत जातात आणि मग त्यातनं एक लिहिलेल्या कविता लोकांना का आवडतात? कारण त्या आतून आलेल्या असतात आणि आतून आलेल्या कविता लोकांना आपल्याशा वाटतात म्हणून त्यांना त्या आवडत असाव्यात असं मला वाटतं. कवितेचं नाव आहे कविता. उमललेलं हृदयात चलतं, जिरवलेलं डोळ्यात पाझरतं. उमललेलं हृदयात चलतं, जिरवलेलं डोळ्यात पाझरतं. सुखावलेलं मनात ओघळतं, अकाली गेलेलं सुन्न करतं. काळ कधी परीक्षा घेत असतो, बहुधा सुधारायची संधी देतो. काळ कधी परीक्षा घेत असतो, बहुधा सुधारायची संधी देतो. आतल्या हुंकारालाही वाट देतो, शब्दांना मात्र मग स्वैर सोडतो. मनाने तरी कसं उमलायचं, राखेतील निखाऱ्याला जपायचं. मनाने तरी कसं उमलायचं, राखेतील निखाऱ्याला जपायचं. आतून जळत किती कुढायचं, स्वतःमध्येच वितळून जायचं. सोडले उसासे मन आक्रंदते, गर्भार हृदयी बरेच जळते. सोडले उसासे मन आक्रंदते, गर्भार हृदयी बरेच जळते. समजून घेणारे कुणी नसते, म्हणून भावनेला भाषा फुटते. दुःख वाटल्याने हळूच शमते, फुंकर मारून वेदना विजते. दुःख वाटल्याने हळूच शमते, फुंकर मारून वेदना विजते. मग शब्दांना सुंदर लय येते आणि अलगदशी कविता जन्म घेते. वा. खूप छान सर. आता दुसरी गोष्ट की मगाशी तुम्ही जे बोलात ते प्रेम. हां. तर माणसाला जगण्यासाठी अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजा हे आपण सगळ्यांच्याच बालपणापासून शिकत आलो. आता त्याच्यामध्ये बरेच सुधारणा झाले. शैक्षणिक सोयी पाहिजेत, रस्ते चांगले पाहिजेत, सगळ्यात महत्त्वाचं इलेक्ट्रिसिटी पाहिजे, नेट कव्हरेज पाहिजे. नाहीतर लोकांना अस्वस्थ होतं. सगळ्या प्रेक्षकांना आणि वाचकांना पण हे नक्कीच जाणवेल. माझं म्हणणं आहे ह्या सगळ्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा प्रेम पाहिजे. तुमच्याकडे पैसे आहेत, सगळं आहे, पण तुम्हाला 4 शब्द शेअरिंग करायला जर प्रेमळ व्यक्ती नसेल की जी तुम्हाला शब्द बोलून न दाखवता सुद्धा समजून घेते, तिथं फक्त प्रेम असतं. प्रत्येक वेळी बोलून दाखवलंच पाहिजे असं नाही आहे. त्यामुळे प्रेमाची व्याख्या खूप मोठी आहे, ज्याला आपण इंग्लिशमध्ये वेग म्हणू अशी आहे असं मला वाटतं. तर कुठल्याही वयात प्रेमाची गरज आहे असं सगळ्यांनी आपापल्या मनाला विचारून बघावं असं मला सर्वांना चॅलेंज आहे आणि सगळ्यांना कबूल होईल. जर पत्नी रागावली, प्रेम करायची बंद झाली, तर प्रत्येक नवऱ्यांनी विचार करावा कसं वाटतं. प्रेयसी जर सटकली तर प्रियकराला कसं वाटतं. सगळी कामं बिघडतात, अपॉइंटमेंट कॅन्सल केल्या जातात, दवाखाने बंद ठेवले जातात, परगावी फिरायला केले जातं वगैरे वगैरे. त्यामुळं तुम्ही प्रेमाला व्हॅल्यू दिलीच पाहिजे आणि जे आतून येतं ते जर प्रेम असेल तर तुमच्यात पण तुमच्याकडे प्रेम करण्याची क्षमता असायला पाहिजे. तुमची क्षमता समोरच्या व्यक्तीला जाणवली पाहिजे. आतमध्ये काहीतरी हल्ल्याशिवाय प्रेमाची जाणीव होत नसते. तर मंडळी, मला खूप जण म्हणतात की तू आत्ता माझं 60 वर्ष कंप्लीट झालेलं आहे, 61 माझं आत्ता आहे,
मला म्हणतात तू अजून प्रेमावर कविता कशा काय करू शकतोस? असं काही कोणी नियम केला आहे का की 25व्या वर्षी 16व्या वर्षीच प्रेम कविता कराव्या? मी आत्ता जर प्रेम करायला सक्षम असेल तर मी प्रेम करावं की नाही करावं हे तुम्ही सांगा. त्यामुळे मला असं वाटतं की प्रेमाला असा घरबंध नसतो. मान्य आहे आपापल्या बायकोवर प्रेम करतात, आपापल्या प्रेयसीवर करतात, आपापल्या मित्रावर करतात, हे मला संपूर्णपणे मान्य आहे. मग तेच मला म्हणायचं आहे की प्रेम करण्यासाठी आपल्या व्यक्ती आपण जमवायला लागतात आणि त्यासाठी तुमच्या वागण्यामध्ये ते गुण असतील तर तुमच्याभोवती 4 माणसं अशी सदैव असतात आणि म्हणून प्रेमाला आयुष्यामध्ये फार महत्त्व आहे. जर तुम्हाला प्रेम मिळालं नाही तर माणूस खूप भकास, अस्वस्थ आणि वेडा झाल्यासारखा वागू शकतो. पण त्यांना जर प्रेम योग्य वेळी योग्य तेवढंच मिळालं, योग्य तेवढंच. अंडरलाईन याखाली अंडरलाईन, त्या प्रेमावर तो बहकत नाही गेला पाहिजे. त्यामुळे त्या प्रेमाला योग्य वेळी योग्य तेवढंच मिळालं पाहिजे. ज्याला आपण शेतकरी कसं करतो, विहीर आहे म्हणून पाणी किती पाजतो का, योग्य वेळी योग्य तेवढं पाणी, तर त्याची मशागत केली जाते. असं आयुष्यामध्ये प्रेमाला तेवढंच महत्त्व आहे असं मला वाटतं. कवितेचं नाव आहे औक्षण. मनी झंकारल्या तारा हृदयात आस आहे, मनी झंकारल्या तारा हृदयात आस आहे, ऋणानुबंधाच्या गाठी जुळून आनंद वाहे. नयनात तुझ्या प्रेम मला सदैव दिसले, नयनात तुझ्या प्रेम मला सदैव दिसले, अलवार जाणीवेने माझेच मन भिजले. सहन का होत नाही तुझा विरह मजला, सहन का होत नाही तुझा विरह मजला, क्षण सरकत नाही देखल्या सवे तुझला. परवा नसेल जगाची प्रेमात विश्वास आहे, परवा नसेल जगाची प्रेमात विश्वास आहे, डोळ्यात भरून घेई मी तुझ्यात मला पाहे. खळखळून हसत येतात तुझी स्पंदने, खळखळून हसत येतात तुझी स्पंदने, तालावर नाचतो मी गाऊन तुझी कवने. देशील किती करांनी अखंड वाहतो ओढा, देशील किती करांनी अखंड वाहतो ओढा, झोळीच फाटकी माझी साठू कसा हा सडा. गोळा करू तुला किती वाहतेस तू सांडून, गोळा करू तुला किती वाहतेस तू सांडून, लाजून वेचितो मी सांडलो तरी वाहून. आतून ओढ इतुकी रेशमी धागे सजले, आतून ओढ इतुकी रेशमी धागे सजले, पुन्हा माझ्या जगण्याचे बिगुलकी हो वाजले. उन्मत्त सौंदर्य तुझे बांधून ठेवते जेव्हा, उन्मत्त सौंदर्य तुझे बांधून ठेवते जेव्हा, माझाच न मी राहतो हरपून भान तेव्हा. स्पर्शात तुझी हा स्वर्ग लाभला कधी मजला, स्पर्शात तुझी हा स्वर्ग लाभला कधी मजला, शब्दांनी ओटी भरतो देऊन अर्ध तुझला. खूप छान. धन्यवाद. प्रेम ही संकल्पना सरांनी अगदी खूप छान पद्धतीनं उलगडली. आणि सर पण तुम्ही 55व्या वर्षी प्रेम झालं पण ते कोणावर झालं ते सांगितलं. मी असंख्य लोकांच्यावर प्रेम करतो, मी तेच सांगतोय, मी असंख्य लोकांच्यावर प्रेम करतो. प्रेमाची संकल्पना वेगळी आहे. बरोबर. तुम्ही चांगल्या मनानं प्रेम करा, समोरच्या व्यक्तीला कळतं. दादाकडून एक मिनिट घेऊ. हो घ्या ना सर. प्रेमाची अभिव्यक्ती, प्रेमाची रूप किंवा प्रेम किंवा निष्ठा, ह्या गोष्टी खूपच अलौकिक आहेत. आणि आता प्रेमाचं आपलं बघण्याचा दृष्टिकोन किंवा आपण प्रेमाकडे ज्या गोष्टीने पाहिलं आहे त्याची जरा वेगळी बाजू आपण बघूयात. की आज छत्रपती शिवाजी महाराज ज्यांना आपण त्यांचं पूजन केलं आणि कुसुमाग्रज आहेत, कुसुमाग्रजांनी एक काव्याची निर्मिती केली, ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या सगळ्या सेनापतींच्या निष्ठेच्या संबंधाने, प्रेमाच्या संबंधाने. हा योगायोग आहे, त्याने विषय पण प्रेमाचा आहे. म्हणून मला काय प्रेम भावलं आणि कुसुमाग्रजांच्या लेखणीमधलं जे प्रेम झरलं, बाजीप्रभू देशपांडेंनी जे शौर्य गाजवलं पावनखिंडीमध्ये, छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्राचा जो प्राण होता, स्वराज्याचा जो प्राण आहे, तो सुखरूप विश्वाकडे पोचू शकला. आणि त्या प्रेम करणाऱ्या बाजीप्रभू देशपांड्यांचं वर्णन
त्या सेनापतीचं वर्णन, रणझुंजार बाजीप्रभूंचं वर्णन कुसुमाग्रज आपल्या शब्दामध्ये करतात. आणि बाजीप्रभू व्यक्त होत आहेत लढताना किंवा त्या प्रसंगामध्ये. ते म्हणतात की सरणार कधी रण प्रभू कुठं वरसाव घाव शिरी. या शिरावर मी कुठवर हे घाव सहन करू. किरण माझं कधी संपणार, तुम्ही गडावर पोहोचाल मला आवाज येऊ द्या तोफांचे. म्हणजे मृत्यूला सुद्धा कवटाळे म्हणजे गवसणी घालणारं हे प्रेम, जिथं स्वामी काज भक्ती आपण जे म्हणतो, निष्ठा आपण जी होती ओतप्रोत भरून राहिलेली ती वाहते. आणि म्हणून तो असं म्हणतो की दिसू लागले अभ्र सभोवती, दिसू लागले अभ्र सभोवती विदीर्ण झाली जरी ही छाती. दिसू लागले अभ्र सभोवती विदीर्ण झाली जरी ही छाती. अजून जळते आंतरज्योती, अजून जळते आंतरज्योती. कसा सावरू देह परी सरणार कधी रणप्रभू साहू गावश्री. आणि मग तो म्हणतो की होय तनूची केवळ चाळण. इतके बाण लागले, इतके मला भाले लागले की होय तनूची केवळ चाळण. प्राण उडाया भगती आतून मिटण्या झाले अधीर लोचन. खड्ग गळाले भूमीवरी सरणार कधी रणप्रभू कुठवर साहू गावश्री. आणि शेवट येतो असं म्हणतात माझे प्रभू की पावन खिंडित पाऊल रोवून, पावन खिंडित पाऊल रोवून शरीर पिंजे टोके लेवून. शरणागतीचा अखेर एक क्षण बोलवशील का आता घरी. सरणार कधी रणप्रभू कुठवर साहू घावश्री. माझे प्रभू आपलं कर्तव्य आणि प्रेम आणि निष्ठा आणि भक्ती ही अलौकिक आहे. त्यामुळे त्यांनी सांगितलं बरोबर आहे की प्रेमाची व्याख्या एका चौकटीपुरती मर्यादित करता येत आपल्याला. आणि प्रेम ही गोष्टच अशी आहे जी आपल्याला इतकं जोडून ठेवतं की आज बाजीप्रभूंनी आपलं जीवन स्वराज्यासाठी छत्रपतींसाठी समर्पित केलं. आणि कुसुमाग्रजांचे शब्द आहेत, छत्रपती महाराजांच्या विषयी शब्द आहेत. आणि हा एक अलौकिक विवाह आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण साधला. आणि सगळ्यांच्या मुखावर असलं गाणं आहे, ते शब्द फक्त आपल्यापर्यंत पोहोचवले की जे ऐकताना मला सुद्धा बाजीप्रभू डोळ्यासमोर माझ्या उभे राहतात. काय ती भक्ती असेल, काय तो क्षण असेल, काय ती रात्र असेल, काय ते वीरत्व असेल की एवढं सगळं त्यांनी आत्मार्पण केलं, त्यामध्ये केलं. आणि माझ्या बोलण्याचा शेवटचा भागाकडे येतो, मी थांबणार आहे, बाकी सगळे बोलतील. किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये म्हणजे लता मंगेशकरांच्या दिदी आपल्या गाणं गोकळा आहेत, लताबाई मंगेशकरांच्या आवाजामध्ये काही रेकॉर्ड्स करायच्या होत्या शिवकल्याण राजा या कॅसेटच्या माध्यमातून, ज्यामध्ये पंडित रवींद्रनाथांनी ते संगीताचं काम हातामध्ये घेतलं होतं. आणि एकूण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरती सगळीच गाणी यावीत, म्हणजे बालपण असेल, पाळणा असेल, त्यांचं शिक्षण असेल, त्यांचं काही असेल, आणि एकूण सगळ्या जीवनातल्या प्रसंगांवर अनेक गाणी मिळाली. पण छत्रपतींच्या राज्याभिषेकावर काही गाणं मिळत नव्हतं. आता राज्याभिषेक सोहळा वर्णन करावा आणि तो लता दिदी गाणार आहेत, त्याला संगीत पंडित रवींद्रनाथ देणार आहेत. अशा गाण्याचं लिखाण किंवा गाणं कोण लिहून देईन आपल्याला. म्हणून पंडित रवींद्रनाथ मंगेशकरांनी कविवर शंकर वैद्यांना फोन केला की वैद्य सर, सगळे कॅसेट, सगळ्या रेकॉर्ड्स रेडी आहेत, फक्त छत्रपतीच्या जीवनाच्या राज्याभिषेक सोहळ्याविषयीचं वर्णन किंवा गाणं आमच्याकडे नाही आहे. दिदींना गाणं ते गायचं आहे, रेकॉर्डिंग करायचं, त्यांना परदेशामध्ये कार्यक्रमाला जायचं आहे, तुमच्याकडे वेळ कमी, मला सकाळी 6 वाजेपर्यंत गाणं मिळालं पाहिजे. म्हणजे पुन्हा प्रश्न येतो की कविता जन्माला कशी येते, गाणं जन्माला कसं येतं. आता शंकर वैद्य सरांना एकदम हे झालं की आता मी लता दिदी गाणार आहेत, छत्रपतीच्या राज्याभिषेकावर लिहायचं, मी काय लिहू. सगळे विवंचना डोक्यात चालू असताना म्हणजे तुम्हाला आणखी मुद्दा सांगतो की कविवर शंकर वैद्य या माझ्या तालुक्यातल्या ओतूर गावचे त्यांचं जन्मगाव आहे. मुंबईमध्ये ते प्राध्यापक म्हणून नोकरी करत होते. कवी म्हणून ते महाराष्ट्राला खूप मोठे परिचित आहेत. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले, पण आम्हाला अभिमान आहे की ते आमच्या मातीमधले आहेत. आणि छत्रपतींचा जन्म ज्या तालुक्यामध्ये ज्या किल्ल्यावर झाला, शिवनेरी किल्ल्यावर, त्या तालुक्यातील त्या भूमिपुत्राला शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावर लिहायची संधी मिळाली किंवा बोलवणं केलं गेलं की तुम्ही लिहा. त्यावेळी खरा कवीचा कस लागतो की एवढ्या मोठ्या राजाचा राज्याभिषेकाचं वर्णन करायचं आहे, एवढे ताकदीशीर, इतकं मोठं दडपण, आणि ते लता तिथे गाणार आहेत आणि वेळ कमी आहे, मग काय लिहायचं. संध्याकाळी जेवण नीट झालं नाही, आपल्या रूममध्ये टेबलवरती बसले, कागद घेत आहेत, काय शब्द लिहू, काय सुचतच नाही, काय लिहायचं. दुपारी म्हणजे रात्रीचे
दुपारी फोन येऊन गेला होता, रात्रीचे 11 वाजलेत, 12 वाजलेत, गाणं सुचत नाही आहे. शाईनं भरलेली दौत आहे, तिथं पेन हातामध्ये आहे, कागद हातात आहे, माणूस जागेवर आहे, पण गाणं हातात घालून काही एकही शब्द काही यायला तयार नाही. काय सुरुवात करू, छत्रपतीचं वर्णन कसं करू? शेवटी रात्रीचे 2, 2:30, 3 वाजले. वैताग आला, काय करायचं? आणि उठताना असा हात लागला त्या शाईच्या दौतेला, ती शाईची बाटली सांडली. टेबलावरती सगळ्याशी छन्नी शाई पसरली. त्यांना ते पसरलेलं पाहिलं, एक शब्द सुचला, ज्वाळा. त्या शब्दाला ज्वाला. आणि एक शब्द असा आला, शतकांच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाला. शतकांच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाला, 10 दिशांच्या हृदयामधून अरुणोदय झाला. आणि एक टाके गाणं लिहिलं गेलं. ते गाणं, ते शब्द तुम्हाला सांगतो की मला खूप भावतात ते शब्द. जे आमच्या हिंदू म्हणजे आपल्या मराठी मानमनाचा तो एक बिंदू आहे की छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनावर बसले, सिंहासनाधीश्वर झाले. त्या प्रसंगात ते लिहितात की शतकांच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाला, 10 दिशांच्या हृदयामधून अरुणोदय झाला. शिवप्रभूची नजर फिरे अन उठे मुलुक सारा. शिवप्रभूची नजर फिरे अन उठे मुलुक सारा, दिशा दिशा भेदीत धावल्या खडगाच्या धारा. हे तुफान स्वातंत्र्याचे, हे तुफान स्वातंत्र्याचे, हे उधाण अभिमानाचे, हे वादळ उग्र विजांचे, काळोखाचे तट कोसळले, चिरा चिरा ढळला, 10 दिशांच्या हृदयामध्ये अरुणोदय झाला. कडे कपारी घुमू लागले विजयाचे गाणं, कडे कपारी घुमू लागले विजयाचे गाणं, जळल्या रानातून पुन्हा उमलले पुन्हा नवे प्राण. रायगडावर हर्ष दाटला घडा चौघडा घडे, शिंगाच्या ललकारीवरती भगवा झेंडा उडे. शिवराय भाग्य देशाचे, हे संजीवन प्राणांचे, हे रूप शक्ती युक्तीचे, हा तेजाचा झोत उफाळून सृष्टीतून आला, 10 दिशांच्या हृदयामध्ये अरुणोदय झाला. गंगा सिंधू यमुना गोदा कलशातून आल्या, गंगा सिंधू यमुना गोदा कलशातून आल्या, शिवरायाला स्नान घालून धन्य धन्य झाल्या. धीमी पाऊले टाकीत येता रुद्राचा अवतार, अधीर हृदयातून उमटला हर्ष जय जयकार. प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज, शिवछत्रपती महाराज की जय. शिवछत्रपतींचा जय हो, श्री जगदंबेचा जय हो, या भरतभूमीचा जय हो. जय जयकारा तुनी उजळल्या शतकांच्या माला, 10 दिशांच्या हृदयामधून अरुणोदय झाला. अशा प्रकारचं अनमोल अप्रतिम गीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं महाराष्ट्राला मिळालं आणि अधिक महाराष्ट्राचं मराठी मन समृद्ध झालं. आणि ही जी परंपरा आहे ही फार थोर आहे. त्यामध्ये आपण एक कुठेतरी पाहिक आहोत, एक वाचक आहोत, रसिक आहोत. आणि म्हणून तुमचा जो उद्देश आहे कविता जगणारी माणसं, त्या कविता जी माणसं जगतात त्यांच्यामध्ये अशा वाचनानं, अशा ऐकण्यानं स्फूर्ती येत असते. नव्या पिढ्यांना ते संस्कार घडत असतात. आणि मला वाटतं आपण फार समृद्ध आहोत की असे कवी, असे साहित्यिक, अशी भाषा इतक्या संपन्न भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये आणि आपण या भागामध्ये जन्माला आलो. त्यामुळे तर आपण खूप समृद्ध आहोत. आणि ह्या साहित्याविषयी तुमचा जो उद्देश आहे कविता जगणारी माणसं, की अनेकांना व्यासपीठ द्या, अनेकांना येऊ द्या, अनेकांना बोलू द्या, अनेकांना व्यक्त होऊ द्या. जसं की मी याचा आनंद घेत होतो की सर समजा म्हणतात की मी कविता संग्रह काढू की नको काढू, त्यांना आज वाट मिळते की आपण हे करू. सरांनी सांगितलं मी सर्जरी करतो लोकांच्या, अनेकांच्या वेदना समजून घेतो, मी काय लिहू, कसं लिहू, कसं व्यक्त होऊ. आज त्याला व्यासपीठ मिळालं. व्यासपीठ देण्याचं परमपवित्र कार्य तुम्ही करताय आणि माझ्या वतीनं तुम्हाला मनापासूनच्या लाख शुभेच्छा आहेत. मनापासून धन्यवाद. त्यामुळे तुमचं कोणाला करावं. तर मित्रांनो, हा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंटमधून कळवाल. आणि जर हा भाग तुम्हाला आवडलेला असेल तर आपल्या कविता जगणारी माणसं या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि बेल बटन आयकॉन दाबण्याकरता विसरू नका. धन्यवाद.